अय साईडला साईडला अय साईडले माग जा की अय हो गे साईडला अय चला चल आता कुठं जायचं रामभाऊ रामभाऊ नाही चला बाबा लय फास्ट होतं दमानी होत्या दमानी दमानी होत्या अय साईडला चल पुढ चल पुढ चल पुढ ए तुझ्या घे जाऊ दे पुढे पुढे जाऊ दे पुढे ओके चाललं तू परवडतंय काय थोडं साईडला मागचा एक काढू का काढा काढा कसा बी काढा
हे घेऊ का तुला? Doon bak dedi. Side na trabaho. Side niya. गाडी काढायला पाहिजे.
रिवर्स काय रिवर्स बसा खाली हो बसा गाडी जाऊ द्या गाडी खाली बसा खाली बसा खाली चला खाली बसा खाली खाली बसा ए बाया खा तसं खाली कर ए बाया खाली खाली कर इथे कॅन लावायचा ते काका 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 हो काका समोर येऊन बसा समोर
जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होती आणि या निवडणुकीदरम्यान गावामध्ये अभूतपूर्व गोंधळ झाला. पाठीमागं अनेक निवडणुका आम्ही पाहिलेल्या आहेत. असा गोंधळ कधीही झाला नव्हता. त्याच्यानंतर रात्री आपल्या इथले लोकसभेचे लोकप्रतिनिधी, विधानसभेचे लोकप्रतिनिधी यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह येऊन या ठिकाणी या पोलीस स्टेशनचे API साहेब यांच्यावरती गलिच्छ भाषेमध्ये अगदी शिवीगाळ केली. त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केली. एवढ्यावरती ते थांबले नाही तर त्यांना बोक्सू, त्यांना मारू, त्यांना फिरवू, पोलीस स्टेशन पेटवून येऊ, पोलीस स्टेशन पाडू अशा पद्धतीची वक्तव्य केलेली आहे. दुसरीकडे त्यांनी साहेबांची या ठिकाणावरून बदली करण्यात यावी, त्यांच्यावर नियमनाची कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक साहेबांनी अर्थात SP साहेबांनी या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे अधिकार आपल्या विभागाचे DYSP साहेब संतोष वाळके साहेब यांना दिलेले आहेत. त्यांच्या मार्फत या घटनेची चौकशी सुरू आहे. वाळके साहेबांनी या संपूर्ण घटनेची चौकशी करत असताना एकतर्फी राजकारण्यांच्या दबावाला बळी पडून एकतर्फी चौकशी करू नये, दुसरी बाजू ऐकून घ्यावी अशी आमची इच्छा आहे. आणि म्हणून वेळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावामधील हे सगळे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. मी वेळापूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना अशी विनंती करतो की त्यांनी माननीय DYSP साहेबांना तात्काळ या ठिकाणी बोलवून घ्यावं. आम्हाला आमचं जे काय गडगाण आहे, आमची जी विनंती आहे, आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्हाला त्यांच्यासमोर मांडायच्या आहेत. त्यांना आमची बाजू आम्हाला पटवून द्यायची आहे. तर मी त्यांना सूचना करतो की त्यांनी तात्काळ DYSP साहेबांना या ठिकाणी बोलावं आणि जोपर्यंत DYSP साहेब येणार नाहीत, आमचं म्हणणं ऐकून घेणार नाहीत, तोपर्यंत तिथून ती व्यक्ती उठणार नाही. जोपर्यंत DYSP साहेब येत नाहीत तोपर्यंत आपल्यातल्या कुणाला जर मनोगत व्यक्त करायचं असेल तर ते मनोगत व्यक्त करायचं आहे. पण मनोगत व्यक्त करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपण चांगल्या विचाराची लोक आहे, आपण चांगल्या संस्कृतीची लोक आहे, आपण चांगल्या संस्कारात घडलेली लोक आहे. म्हणून कुणीही कुणालाही अपशब्द वापरणार नाही, कुणीही कुणाला शिवीगाळी करणार नाही. जर कुणाच्या तोंडून काय अपशब्द केला तर त्याला तात्काळ बोलण्यापासून रोखलं जाईल, त्याला बसवलं जाईल. तुम्हाला जे काय बोलायचंय, जे काय मांडायचंय ते संविधानिक शब्दामध्ये असलं पाहिजे, ते कायदेशीर शब्दामध्ये बसलं पाहिजे. नाहीतर काल त्यांनी केले म्हणून आज आपण करायला आलो, परत आज आपल्या शब्दावरती आक्षेप घेऊन उद्या अजून दुसरं कुणीतरी यायचं. म्हणून प्रत्येकानं इथं चांगल्या शब्दामध्ये तुम्हाला जे काय मनोगत व्यक्त करायचंय ते या ठिकाणी करायचंय. आपण या ठिकाणी साहेबांच्या समर्थनामध्ये आलोय.
साहेब गेल्या 2 वर्षापासून आपल्या गावामध्ये सेवा बजावत आहेत. हे सेवा बजावत असताना आजपर्यंत असं कधी दिसून आलं नाही की साहेबांनी कुणावर तरी अन्याय केला, साहेबांनी एखाद्या गोरगरिबाला उचलून आणलं, त्याला लोकांमध्ये टाकलं, त्याला मारहाण केली, असं कधी आमच्याकडे निदर्शनास आलेलं नाही. परंतु काही लोकांनी तशा चर्चा अफवा उठवून साहेबाला बदनाम करण्याचं काम केलेलं आहे. परंतु एखाद्या चांगल्या कर्तव्यदक्ष अधिकारी आपल्या गावाला लाभलेला आहे, त्याला सेवा करण्याची संधी या गावामध्ये अजून मिळाली पाहिजे अशी आपण मागणी घेऊन या ठिकाणी आलेलो आहे. जोपर्यंत डीवायएसपी साहेब येणार नाहीत, आपलं म्हणणं ऐकून घेणार नाही, तोपर्यंत कुणी उठणार नाही. यानंतर काही लोकांची मनोगत होतील. त्यांना मी विनंती करतो की ज्यांना बोलायचं त्यांनी समोरून या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार आपल्या देशाच्या नागरिकांसाठी व राज्यातल्या गावाच्या नागरिकांसाठी शासन राबवतात. त्या शासनाच्या नियमामध्ये जे काही अधिकारी असतात ते त्यांचं पालन करतात आणि नागरिकाला चांगलं समजून सांगतात, चांगलं शिकवतात. आता मला एवढंच सांगायचं आहे, मला कामटे साहेबांची आठवण आहे. कामटे साहेबांनी असाच एक राजकीय मोठा नेता सोलापूरमध्ये साहेबांनी बंदोबस्त पाठवला. त्याच्या वाढदिवसासाठी तो आमदार होता. वाढदिवसाचं शासनाचा नियम असतो सगळ्यांसाठी असतो. काही कोण आमदार असो, खासदार असो किंवा नागरिक असो, शासनाचा नियम ही सगळ्यांना समान असतो. जसा प्रत्येक व्यक्तीला मताचा एकच अधिकार आहे, तसा नियम सगळ्याला समान असतो. त्या पद्धतीने शासन राबवत असते. तर कामटे साहेबांनी आमदारला वाढदिवसाचं टायमिंग मुदत दिलेलं, त्याचा नियम संपून गेला तरी सुद्धा आमदार साहेब तसेच त्यांची काही कमी केली नाही. कामटे साहेबांनी गतुऱ्याला धरून अक्षरशः पोलीस स्टेशनपर्यंत बोलत आहे. कामटे साहेबांनी आगाऊपणा केला नाही, काय नाही, त्या आमदारांना आगाऊपणा केला. जर आज काल काय झालं असेल मला नक्की काहीच माहित नाही, पण पोलीस स्टेशनला जी शासनानं जी काही नियम बांधून दिलेले आहेत त्यांना नियमानुसार शासन चालतं आणि पोलीस खातेही सगळ्यांना समान न्याय देत असतं. आता ती करेक्ट काय झाले मला माहिती नाही काय, पण ही साहेबांनी केलेलं 100% चुकीचं केलेलं नाही. तर साहेबांच्या पाठीमागं ही माळशिरस तालुक्यातली सगळी जनता, सर्वसामान्य जनता साहेबांच्या पाठीमागं आहे, एवढं मी बोलतो. बोलायचं
पुढे जाऊ पुढे पुढे जाऊ दे जाऊ दे. काल स्थानिक स्वराज्य संस्थांचं थोडे हे साईडला सांगा एक मिनिट. इकडे 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 सर आणि माहिती काम की जिल्ह्यामध्ये जवळजवळ 90-95% कुठंच गोंधळ झालेला दिसत नाही. अतिशय शांततेमध्ये जसे काकासाहेब म्हणले की लोकशाहीचं विचारधारा ज्या बाबासाहेबांनी संविधानामध्ये कायदेशीर बाबीचा विचार करून आपण नागरिकांनी सगळ्या जबाबदारीचं भान ठेवून आपण कर्तव्यदक्ष राहणं अपेक्षित होतं. पण काही गोष्टी काल वेळापूर पोलीस स्टेशनचे साहेब निरीक्षक गोसावी साहेब यांच्या संदर्भात काका. काय झाला गोंधळ तो होणं अपेक्षित नव्हतं. आज त्यांच्या समर्थनात या ठिकाणी वेळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जी येणारी गाव आहे त्या गावातील नागरिक आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. खरं तर लोकशाहीमध्ये लोकांनी लोकांच्या हितासाठी चालवलेलं राज्य तर आपण लोकशाही म्हणतो. पण लोकशाहीमध्ये हुकुमशाहीची ज्यावेळेस भाषा वापरली जाते त्यावेळेस खऱ्या अर्थानं नागरिक मोठ्या संख्येनं न्याय मिळावा यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलो आहे. खरं तर मुक्तपणे लोक बोलली पाहिजे. मुक्तपणे या लोकांनी आपले विचार स्पष्ट मांडले पाहिजेत आणि यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. काकासाहेब आता म्हटले की DYSP जोपर्यंत या ठिकाणी येणार नाही तोपर्यंत आपलं आंदोलन तसंच राहील. तर मी इथल्या स्टाफला आमच्या सर्वांच्या वतीने विनंती करतो की लवकरात लवकर आपण या ठिकाणी त्यांना बोलवून आमच्या नागरिकांचं म्हणणं ऐकावं आणि खऱ्या अर्थाने गोसावी साहेबांनी 2 वर्ष या ठिकाणी आम्ही बघतोय की कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी अन्याय झालेला नाही, अत्याचार झालेला नाही. सर्वसामान्य नागरिक असेल त्यालाही समानच न्याय दिलेला आहे आणि या ठिकाणचा कुठलाही पुढारी असेल त्यालाही समान न्याय देण्याचं काम गोसावी साहेबांनी केलं. तर या ठिकाणी आमचं गावामध्ये ऐकून गोसावी साहेबांना आणि त्या यंत्रणेला न्याय मिळावा एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. चल का भाई एक मिनिट. आवाज जात नाही एवढा लांब आवाज. आमच्या दामोर गावामध्ये आमच्या रामोशी समाजाच्या कार्यकर्त्यांनी मलाही माहीत नसताना परस्पर उमाजी नायकांचा पुतळा रातोरात बसवला होता आणि ते पुतळा काढण्यासाठी या तालुक्यातील अनेक मोठमोठ्या मंडळींनी मुक्त पद्धतीने बरेचसे म्हणजे त्यांनी प्रयत्न केला. तर त्यावेळेस मला गोसावी साहेबांचा अनुभव आला की त्यावेळेस DYSP साहेब आलते 2-3 FI आलते आणि त्यावेळेस या साहेबांचे विचार सर्वसामान्य जनतेबद्दल किंवा एक गोरगरीब समाजाबद्दल काय असतात की खरंच मी माझ्या 30-35 वर्षाच्या ज्या समाजसेवेने किंवा राजकारणातल्या कारकिर्दीत पहिला माणूस किंवा पहिला FI असा पहिला की खरंच कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थितपणे कशी राहील आणि सर्वसामान्य लोकांबद्दल जी अंतकरणातून तळमळ असते त्यांना जेणेकरून एखादी चांगली गोष्ट करत असताना त्यांना त्रास कसा कमी होईल
त्याबद्दल एक विचार करणारं व्यक्तिमत्व असेल तर माझ्या मते त्या 30 वर्ष देवपूर पोलीस स्टेशनला माझ्या एपीआय मध्ये बसायचं साहेब मी समजून जातो. मला एवढंच म्हणायचं आहे की जी मी कोणत्याही पक्षाचे किंवा कोणत्याही समाजाचे जी तरुण असतील, कदाचित मी म्हणतो माझा मुलगा असेल किंवा बाळासाहेब त्यांचा मुलगा असेल आणि तो जर गैरकानूनी वागला, कायद्याच्या जर कक्षेत बसत नसेल वागला, जर माझ्यासारखे तो एखाद्या अजून मोठ्या व्यक्तीच्या मुलाने जर साहेबाला जर उलट सुलट करणं, शिवाय देणं, तर त्यावेळेस कोणतेही साहेब असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे झालं असेल. मला त्याच्याबद्दल फारसं काय माहीत नाही किंवा बोलायचं नाही. म्हणून तर मला नक्की खात्री आहे की साहेब कधी काय चुकीची करणारी व्यक्ती मला वाटली ना माझ्या ह्या 2 वर्षात त्यांना पाहत आहे मी. म्हणून या साहेबांना माझ्या संघटनेच्या वतीने किंवा माझ्या समाजाच्या वतीने माझा पाठिंबा आहे. काँग्रेस आहे तालुका अध्यक्ष त्यांच्या वतीने बोलतोय. या 2 वर्ष झालं गोसावी साहेब त्यांच्या संपर्कात आहे. आज आमचा मुस्लिम समाज या ठिकाणी आहे, परंतु कधी मुस्लिम आता त्या साहेबांना म्हणतात की ते RSSचे आहेत, भाजपचे आहेत, वेगवेगळ्या संस्थेचे आहेत, असं म्हणून त्याचे पावड्या उठवतात. पण आमच्या मुस्लिम समाजाला आतापर्यंत त्यांनी कधीही कुठला त्रास दिला नाही आणि सहकार्य केलं आम्हाला. असं साहेब मिळणं आपल्याला कठीण आहे. इथं कुठल्याही पक्षाच्या माणसाने येऊन त्याच्यावर आरोप करायचा हे काय बरोबर नाही. ज्यांची जास्ती कुवत नाही ते सुद्धा येऊन इथं आरोप करतात, त्यांची काय माहिती नाही ते सुद्धा येऊन आरोप करतात. अहो साहेब किती गोरगरिबांसाठी किती झटतात, काय करतात, अहोरात्र कष्ट घेतात हे त्यांना दिसत नाही. तर साहेबावर काल जो आरोप केला आणि साहेबांवर इथे येऊन शिवीगाळी करण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मी काँग्रेस कमिटी, मुस्लिम समाज यांच्या वतीने मी निषेध व्यक्त करतोय आणि साहेबांच्या पाठीमागे आम्ही खंबीर आहे. काय घ्यायचं तुम्हाला एवढं वाटत होतं तर मध्ये भांडणं झाली तेव्हा का तुम्ही गोळा झाला नाही सगळी आणि का तुम्ही आला नाही? तर भांडणं झाली तेव्हा येत नाही आणि पुढे 2 कांसुले दिले तर लगेच ते सगळं गाव गोळा होऊन येत आहे. काय तुमचा प्रकार काय आला? तेव्हा तुमच्या पायाखालची वाळू सरकते तेव्हा तुम्ही असलं कृत्य करताय. असलं करू नका, असं वागू नका, हे चांगलं नाही. महादेवाची नगरी आहे ही, त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की असलं ह्या गावामध्ये चालणार बी नाही. आणि मी साहेबांच्या पाठीमागे आम्ही सगळं आमचा समाज, मुस्लिम समाज आज सगळं आम्ही त्यांच्या पाठीमागे आहे. तरी सर्वांनी या गोष्टीचा विचार करून आम्ही निषेध व्यक्त करत आहे. हे तिथे जाईल तिथे काल जो प्रकार झाला तो आपण सगळ्यांनी बघत राहिला. काय त्यांनी तमाशा केला, काय केलं, पण सरकारी यंत्रणेवरती दबाव आणण्याचं काम पहिल्यापासूनच त्यांचं आहे. आणि जो अधिकारी सर्वसामान्य जनतेसोबत आहे आणि सर्वसामान्यांची कामं अगदी प्रामाणिकपणे करतोय, त्यांच्यावरती दबाव आणण्याचं काम, त्यांना शिवीगाळ करण्याचं, मारहाण करतोय, या भाषेत बोलण्याचं काम पहिल्यापासून यांचं चाललेलं आहे. आपण आतापर्यंत बघत आलोय. आता माझं वय कमी आहे, ज्या माझा अनुभव सांगतोय आतापर्यंतचा, ज्यावेळेस आपण पोलिटिशियनला आले त्यावेळेस पासून कोणत्याही सर्वसामान्य माणसावरती अन्याय झालेला नाही.
आणि चुकीला चुकीचंच आणि बरोबरला बरोबर या पद्धतीनं साहेबांनी सर्वांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. पण संधी साधूपणा असतो. अशा प्रकारे काल बरोबर मतदाना दिवशी काही चुकीच्या गोष्टी घडत असताना साहेबांनी त्या पकडल्या. ते ह्याच्या अगोदर पण मतदानाच्या वेळेस त्यांना चुकीच्या गोष्टी करण्याचा सवय आहे सगळ्यांना. पण काल जो प्रकार झाला त्यांना सहन झाला. त्यांनी संधीचा साधूपणा केला आणि काल येऊन हा सगळा तमाशा घालण्याचा प्रयत्न केला. आणि साहेबांसोबत आपण सर्वजण आहे आणि कायम राहणार आहे. सरकारी यंत्रणेसोबत आपण कायम एकनिष्ठ राहणार आहे. मला सर्वांना सांगतो, आतापर्यंत साहेब येऊन 2 वर्ष झाली वेळापूर पोलीस स्टेशन, पण कधी कोणत्या गुन्हेगारांनी इथं धिंगाणा घातला नाही किंवा कोणत्या सर्वसामान्य माणसाला रडत घरी जाण्याची वेळ आली नाही. त्याच्या अगोदर यांनी काय केलेलं आहे, अगोदरचे पण पोलीस बांधव होते आपले, त्यांना दबाव तंत्र वापरायचं, 2 नंबरचे धंदे करू द्यायचं. सगळी माणसं ह्यांचेच काम करणार आणि ह्यांच्या आता धंद्यांना चाप बसतो तर यांना हे सहन होईना झाले, कारण यांचा पैसा येणं बंद झाले तिथून. तर त्याच्यामुळं त्यांचा साहेबांवरती आक्रोश आहे, तो काल यांनी काढण्याचा प्रयत्न केला. पण साहेबांना सांगतो आम्ही त्यांच्यासोबत कायम एकनिष्ठ राहणार आहे आणि पोलीस बांधवांना सदैव कोणत्याही पद्धतीची गरज पडली तर आम्ही त्यांना सपोर्ट करणार आहे. एवढा बोलत प्रकार जो घडलेला आहे प्रकार घडलेला आहे त्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो. आणि हे मंदिर आहे न्यायाचं, इथं गुणवत्ता धोरण लिहिलेलं आहे. आम्ही निपक्षवादी, पारदर्शक, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही मूल्याचा आधार करतो. हे वाक्य काय लिहिलंय, संविधान बांधून दिलंय त्यांना. तर आज लोकशाही जे लोकांनी निवडून दिले काय नाही तेच लोकशाहीचं आणि संविधानाचं उल्लंघन करून गेले. काय अर्वाच्य भाषा होती, तुम्ही घरी वापरता का अशी भाषा? तुम्ही कार्यकर्त्याला वापरते, तुमच्या अंगावर येत कार्यकर्ता. जर तुम्ही एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला असं बोलताय आणि तिथं तुमच्या गुणवत्ता, तुमची घरची संस्कृती आणि तुमचं नॉलेज आणि तुमचं शिक्षण करतो. मी स्वतः BSI विद्यार्थी, माझे सगळे येणारे इतर होते काय अधिकारी, कुणाला कदाचित माहित नसेल, मी 2002चा BSI पास आउट आहे. नामदेवराव शिंदे माझे सिनियर होते, यादव साहेब माझे सिनियर होते, मांगेराव सरांचा मुलगा माझे ज्युनियर होते. 3 झाले PSI. हे शेवटी आम्हाला शिकवायला होते. साहेबांचे भाऊ माझे क्लासमेट आहेत गिरी कुशेगावला. आतापर्यंत खारतोडे साहेब आतापर्यंत 11 PSI इथं होते. सुनील जाधव, दीपक जाधव साहेब 11 PSI पैकी 10 PSI अग्रेजी होते. पण मी कधी माझे मित्र आहेत म्हणून मी कधी वशिला केला नाही किंवा काय नाही. चुकून आम्ही दहावीमध्ये घेतो त्या माणसाला अर्वाच्य भाषा वापरली. मदरशेत आम्ही होतो, शिवजयंती वर्गणी बघाय. त्याला काय होतं की शिवजयंतीची वर्गणी मागताना टवाळखोर लोक असतील, त्याने SP साहेबांकडून नोटीस दिली, नामदेवराव शिंदेकडे दिली. नामदेव साहेबांनी आम्हाला, शिंदे साहेबांनी बोलवलं, आम्हाला नोटीस काढली. त्यांनी बघितलं नाही की संदीप देशमुख माझा मित्र आहे आणि जर कारवाई केली, आम्हाला समज दिला, आम्ही सही करून गेलो. मदरशेलाच केली. म्हणजे अधिकाऱ्याला आज मला सांगा, मी जर काल सगळ्यांचं असंच असतं की हा पोलिसांच्या नादी लागू नका, पोलीस ही माणसं नसतं. कोण म्हणतं, मी जर काल BSI गेला असतो, माझं आई वडील नसते ना वाद म्हणजे मला आजवर दिनच चढली असती, तर तुम्ही लोकांनी संधी ताकद बनला बाहेर गेल्यानंतर. मला आजवर दिलं म्हणून मी चांगला का? तर मित्रांनो, जेवढे अधिकारी आहेत का नाही, तेवढे सगळे सर्वसामान्य कुटुंबातून गेलेले आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्यांमुळे साहेब, शेतकऱ्यांमुळे नामदेव शिंदेच्या घरी 25 एकर जमीन आहे, लातूरला जाणार. हे जे अधिकारी आहेत का नाही, हे माणसंच आहेत हो. त्या अधिकाऱ्यांना असं पाहिजे की इथून गाडीत बसून घरी जायचं, सकाळी 7 वाजता इथे यायचं, जणू बाहेर कोणाला भेटायचं ना. त्यांनी 6 प्लेटपर्यंत पेलं का नाही, समजा त्या मदत नाही, ते मदत रिलेशन आहे. साहेब मदत साहेबांनी ग्राउंडवर खेळायला क्रिकेट, तुम्हाला क्रिकेटची गरज नाही, ते काहीतरी साहेबांना देत असते. साहेबांना मॉर्निंग वॉकिंगला गेलं, एखाद्या साहेबांनी जेव्हा जाऊन कुठल्या हॉटेलला, कदाचित त्याचं पाहून असेल, आम्हाला असेल, कोणता बाई असेल, म्हणजे एवढी पण लोक घालते त्याच्यावर सोडायचं. स्वतःच काय उतरीगिरी चालली नाही, स्वतःच काय 2 नंबर झालं नाही, स्वतःच काय चाललं नाही, की सगळ्यांनी आम्हाला एकदम वाढे. त्यावेळेस मोठे झाला की मागची 100 लोक तयार होते. त्याला कधीतरी मारलेलं असतं, त्याला काहीतरी गाडी तिकीट काढून ठेवलेलं असतो, त्याला राग इथे ते उद्रेक करतो, त्याला काही नाही.
काहीच झालंय काय नाही माणसं. त्यामुळे मित्रांनो प्रशासन हे कधी चाकोरी बाहेर काम करत नसतं. प्रत्येकाला चाकोरी काम त्यांना पण वरती कोणतरी विचारलं असतं असं कोणाचे हे चालत नसतं. म्हणजे संविधान ज्याप्रमाणे दिले जे अधिकार दिले त्याप्रमाणेच होत असतं. एवढं लक्षात ठेवा. या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिक आणि खरं तर वेळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, मुळात मला या ठिकाणी पोलीस प्रशासनाला किंवा जे सगळेजण बघतायत ऐकतायत आणि प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी पहिल्यांदा एक गोष्ट सांगायचे की आम्ही या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी या एका व्यक्तीच्या समर्थनासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो नाही. आम्ही या ठिकाणी आलोय ते सर्व पोलीस दलाच्या समर्थनासाठी या ठिकाणी आलोय. भारत देशातील असेल सर्व सरकारी अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ आम्ही या ठिकाणी आलोय. मला या ठिकाणी प्रशासनाला त्याचबरोबर सर्व अधिकाऱ्यांना आणि सर्व उपस्थित नागरिकांना हेच सांगायचंय की उद्या कुणीतरी उठून येईल, एखादा खून झाला असेल कुणीतरी उठून येईल, 10-15 माणसं गोळा करून इथं पायऱ्यांवर बसल आणि पोलिसांना म्हणाल हा खुनी नाही, ह्याला सोडून द्या, हा खून ह्यानं केलाय आणि ह्यांचं ऐकून या ठिकाणी आणि अशा प्रकारे जर न्याय व्यवस्था चालवायची असेल तर तुम्ही आज लोकप्रतिनिधी आहात. कितीतरी लोकांचं तुम्ही प्रतिनिधित्व करताय आणि तुम्हीच जर अशा पद्धतीनं प्रतिनिधित्व करायला लागला तर आपल्या भागाची आपल्या या मतदारसंघात काय होईल त्याचा विचार तुम्ही सतसत विवेकबुद्धीनं करावा अशी छोटीशी विनंती या लहान कार्यकर्त्याकडून किंवा लहान तोंडातून या मोठ्या नेत्यांना काल बसलेल्या करतो की आपण थोडा अभ्यास करा, थोडा विचार करा, थोडा विचार करून बोला. आपली पाठीमागची 1 वर्षाची मीडियातील सगळी वक्तव्य काढली आणि कालचं सुद्धा वक्तव्य काढलं तर या ठिकाणी दिसून येत आहे की कालची जी काय झालेली घटना आहे किंवा काल जे काय झालेलं आहे ही गुंडागिरी कुणाची आहे. काल तुम्ही बोलत बोलत म्हणला की ज्या काय दुसऱ्या पक्षाची लोक आहेत ती सगळी गुंडच आहे. तुमच्या बरोबर काल कोण होतं, काल वेळापुरात काय काय घटना झाल्या ह्या सगळ्या घटना आज लोकांना सांगणं मला या ठिकाणी गरजेचं वाटते. वेळापूर मधील एका दुकानामध्ये नागरिकांची टोळी ऊसतोड झाल्यानंतर घराकडे चाललेली आणि ती त्या ठिकाणी फोटो काढायला थांबली. त्या नवरा बायकोंचं टोळीतल्या 4-5 जणांची इच्छा असेल की आम्ही काम करून आता घरी चाललोय आणि आमच्या नवरा बायकोचा एखादा फोटो असावा अशी 5-10 जोडपी फोटो काढायला थांबली आणि त्या ठिकाणी फोटो काढत असताना काही 3-4 लोक गेली आणि दुकानदाराला दमदाटी केली की तू इथं डुप्लिकेट आधार कार्ड काढतो. त्या बिचाऱ्याचं पत्र्यात दुकान आहे, 40-50 हजार रुपयाचा कॅमेरा याच्याने काढून घेतलाय की आपलं तिचं पोट चालवाय 2 फोटो काढतंय. त्याला 5-6 जणांनी डाऊन डोसरलं, त्याचं दुकान बंद करायची भाषा केली. पण ही योग्य आहे, ही सगळी पद्धत योग्य आहे. काल सर्वसामान्य लोकांना सुद्धा कुठं कुठं काय काय प्रकार झाले हे सगळे आमच्याकडे आहेत. आम्ही पण कायद्याला मानणारी लोक आहे, आम्ही पण संविधानाने चालणारी लोक आहे. आम्हाला पण न्यायालय माहित आहे, आम्हाला पण पोलीस स्टेशन माहित आहे, आम्हाला सुद्धा डीवायएसपी साहेबांचं ऑफिस माहित आहे, एसपी साहेबांचा मोबाईल नंबर आमच्याकडे पण आहे आणि आमचं फोन मी ती उचलतच केलं. ना 10 फोन केला, 11 फोन उचलले एसपी साहेब. बोला एसपी साहेबांना काय खरं आहे काय खोटं आहे. माझं या ठिकाणी पोलीस प्रशासनाला एक सांगणं आहे, अख्ख्या वेळापूर शहरातील सगळ्या सीसीटीव्हीचं फुटेज पोलिसांनी 2 दिवसात जप्त करावं आणि त्या सगळ्या फुटेज मध्ये कोण गुन्हेगार आहे, कुणी कुठं कुठं दंडशाही केली हे सगळं क्लिअर दिसते आणि त्यानुसार सगळ्यांवर गुन्हा दाखल करा. ज्यांनी ज्यांनी वस्ती केली त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल करा. उद्याला एखाद्या न्यायालयात एखादी केस चालू आहे, एखादी केस चालू आहे, जजने निकाल दिला, एखाद्या पक्षाच्या विरोधात निकाल गेला, एखाद्या पक्षाला न्यायालयानं दोषी धरलं, त्या ठिकाणी त्याला शिक्षा सुनावली
तर तिथं न्यायालयाच्या बाहेर जाऊन बसाल का आपण की ही चुकीचं आहे. जज साहेब गुन्हा दाखल करा. जज साहेब ह्याच्यावर अन्याय करते. त्या बिचाऱ्याने काहीच केलं नाही, हा निर्दोष आहे, आपण ठरवायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिले त्या संविधानामध्ये ज्या तरतुदी केल्या, त्या संविधानामध्ये जे कायदे लिहिले त्या कायद्याने ही सगळी व्यवस्था चालली. ही व्यवस्था तुमचं माझं ऐकून चालली तर या ठिकाणी आपल्याला जगणं मुश्किल होईल. आणि हीच सगळी घटना त्यांना यांच्या बंगल्यावरनं चालवायची, त्यांच्या घरातनं चालवायची, त्यांच्या मोबाईलवरनं चालवायची. त्यामुळेच काल सगळा झालेला स्टंट आहे. बाहेरच्या लोकांना या गोष्टीबद्दल काही माहित नाही. वेळापुरातल्या त्या बूथवरच्या लोकांना तुम्ही जाऊन विचारा की हा व्यक्ती पाठीमागील 4 निवडणुकीमध्ये काय करत होता. तुम्हाला वेळापूरच्या सर्वसामान्य लोकांना तुम्ही बोलला तर तुमच्या लक्षात येईल की काल जी काय घटना झाली आणि साहेबांनी केलेलं कृत्य आहे. मुलांना बारकी साधी एक गोष्ट आहे. आपलं लिकरू जर आई पाजत असेल आणि लिकरू येत नसेल आणि सारखं रडत असेल, 5-6 वेळा आई त्याला थापटती. 6व्या वेळेस काय करते? दबड लावती. मग हीच लिकरू काल कडा 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 करत होती. ज्या म्हाताऱ्या माणसाला चाला येतंय त्याला ह्याच्या गाडीवर बसवून नगड्या करत होत, त्याला धरून नेत होत. बाबा याला चाला येत आणि हात नेऊन त्याला पाहिजे ती बटन हे दाबत होत. तिथल्या दुसऱ्या लोकांनी ह्याच्या तक्रारी केल्या. त्या तक्रारीनंतर साहेबांनी किंवा पोलीस प्रशासनानं त्या ठिकाणी गोसावी साहेब नव्हतं, तिथं जे काय कोण अधिकारी होता, दुसरा तिथं कर्मचारी होता, त्याचं नाव घ्या काढून म्हणावं आणि त्याची बी साक्ष घ्या. डीवायएसपी साहेब अहवाल देणार आहे एसपी साहेबांना. त्यामध्ये त्या मतदान केंद्रावरील सर्व तैनात असणाऱ्या कर्मचाऱ्यांची पण साक्ष त्या अहवालात नमूद करावी ना, असं माझं मत आहे. त्या ठिकाणी कर्मचारी सांगतील खरं काय आणि खोटं काय. आपण तर बघायला होतो का? आपण पण कुणाकडनं माहिती घेतली. तसं मला वाटत नाही की तिथं दोन्ही कालचं नेतं बसून असतेला 24 तास आणि त्यांनी डोळ्यानं बघितलं, त्यांनी कुणाकडनं तर माहिती. पण आता त्यांच्या कानात काय माहिती गेली हे आपल्याला माहित आहे का? सांगितलं असेल एखादं 2 करून. त्यामुळं या प्रकरणाचा वेळापूर शहरातील सर्व सीसीटीव्हीचं फुटेज पोलिसांनी जप्त करावं आणि त्या फुटेजद्वारे चौकशी करावी. त्याचबरोबर त्या मतदान केंद्रावर तैनात असणारे सर्व पोलीस अधिकारी, सर्व पोलीस कर्मचारी, त्या ठिकाणी मतदान पोल करून घेण्यासाठी असलेले सर्व निवडणूक आयोगाने नेमून दिलेले कर्मचारी, सर्व आशा सेविका, मदतीसाठी असणारे सर्व कर्मचारी, त्या सगळ्यांच्या स्टेटमेंट डीवायएसपी साहेबांनी एसपी साहेबांकडे पाठवावे आणि त्यानंतर या घटनेत जो कोणी दोषी आहे त्याच्यावर कारवाई करावी. लक्षात घ्या, भारतीय संविधानानं चालणारा हा देश आहे, हे राज्य आहे, हे वेळापूर पोलीस स्टेशन त्यातलाच एक भाग आहे. त्यामुळं कुणाच्या बंगल्यावरनं, कुणाच्या घरातनं, कुणाच्या मोबाईलवरनं हे काय चालणारी गोष्ट नाही. आज पोलीस स्टेशन, उद्या तलाठी कार्यालय, परवा दिवशी सर्कलचं ऑफिस, परत तहसीलदारचं ऑफिस, परत कलेक्टरचं ऑफिस, परत न्यायालय, असंच गोळा होत नका. पंतप्रधान कार्यालयाच्या बाहेर पण बसा आणि त्यांना बी सांगा की नाही 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 नाही, तुम्ही अमेरिकेला जायचं नाही, तुम्ही नात्यापुरतेला आणि मग माननीय पंतप्रधान महोदयांच्या सचिवांनी त्यांचा दौरा यांच्या ऐकण्यावर न करावा असं यांचं मत आहे. त्यामुळं लक्षात घ्या, सर्वसामान्य नागरिकांनी ही गोष्ट लक्षात घ्या की लोकप्रतिनिधींचं काम काय असतं आणि लोकप्रतिनिधी करतात काय. काल व्हिडिओ बघत होतो त्यात ऐकलं की मी इथं साहेबाला 2 कांठाऱ्या मारायला, पालकमंत्र्याला तोडतो, त्याला मोडतो, त्याला भिडा बांधतो, त्याला माघारी पाठवतो, आता ह्यांना मारतो. राहो का नाही? लोकांना तुम्ही सांगा
द्या की बाबांना मी सांगेल ती सुनाल. तुम्हाला ऐकायचं असलं तर राहा, नाहीतर तुम्ही रिकामा उचलून जावा. आम्ही बघतो दुसऱ्या कुठल्या मतदारसंघात तुम्हाला ग्रामपंचायतीने जमीन दिली तर जयाभाऊ आम्हाला त्यांच्या योजनेतनं घरकुलं देतील, 4 इटा मांडून राहतो. आणि यांचं ऐकून जर ही सगळं चालवायचं असेल तालुका, तर तालुक्यात काय होईल ही सगळ्यांना माहित आहे. सगळ्यांना यांची बी हिस्ट्री माहित आहे, आमची बी आहे, सगळ्याची हिस्ट्री सगळ्याला माहित आहे. आज फक्त भावांनो घरी गेल्यावर झोपताना मोबाईलवर एकच गोष्ट सर्च करून झोपा, आमदारांचं काम काय, खासदारांचं काम काय, या 2 गोष्टी वाचा आणि गेल्या 6 महिन्यात वर्षात आपल्या भागात काय होतंय ती बी बघा आणि ठरवा. माळशिरस तालुका प्रगतीच्या दृष्टीने जातोय का अधोगतीच्या दृष्टीने जातोय. सर्वसामान्य नागरिकांनी सजग राहणं आज गरजेचं आहे. आज तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येनं पोलीस स्टेशनच्या दारात येऊन बसला, मला खरोखर कौतुक वाटलं की पोलीस प्रशासनावर जर कोणता दबाव नाही लागलं तर जनता शाणे, जनता उघड्या डोळ्यांनी बघती, जनता जागे आणि ही जनता पोलीस प्रशासनाला सहकार्य करायला, पोलीस प्रशासनाच्या नियमानं लोकशाही मार्गाने निवडणुका पार पाडायला या ठिकाणी आहे. पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की लवकरात लवकर आपण डीवायएसपी साहेबांना आम्ही इथं बसलो याची कल्पना द्यावी. आम्ही शेतकऱ्याची पोरं आहे, आम्ही भाकरी मिरचू ठेचा खाऊन जगणारी माणसं आहे. आम्ही रानात दारा गेल्यावर पण का पाकाच्या गारट्यात सुद्धा पॅन्ट वर करून पाण्यात पाय सोडून बसणारी शेतकऱ्याची लेकरं आहे. त्यामुळे रातभर इथं बसायला आम्हाला काय अडचण, आम्हाला काय जातच्यावर जात चावलं तरी आमचं रगात कडू लागतंय. आम्ही गोड आहे आणि गोड आहे, त्यामुळं रातभर सुद्धा आम्ही इथं बसायला तयार आहे. असं बी आम्ही त्यांना दारा काढून आलेलो आहे. घरची स्वयंपाक बनवून ठेवणार आहे, 3 ला किलो तरी जेवाय मिळणार आहे. त्यामुळं लवकरात लवकर आपण या ठिकाणी डीवायएसपी साहेब असतील किंवा एसपी साहेब असतील त्यांना या ठिकाणी तातडीनं बोलवून घ्या. आमचं 4 म्हणणं त्यांना 4 वयचं म्हणणं त्यांना सांगू द्या. त्यानंतर ते आम्हाला काहीतरी सांगतील आणि त्यानंतर आम्ही या ठिकाणी जाऊ, हे या ठिकाणी पोलीस प्रशासनाला सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. मला आठवण झाली मी शेतकरी संघटनेचा तालुकाचे खूप 5 वर्षी आणि आमच्या संघटनेत असं कार्यकर्ता असतील असं बोलणार म्हणून तुमचं नाव सांगा. माझं नाव ओंकार दत्तात्रय आहे. मी दैनिक संचार या पेपरला वेळापूरचा पत्रकार आहे आणि गेली 20-25 वर्ष वेळापूर पोलीस स्टेशनला पोलीस मित्र म्हणून पण काम करतो. आषाढीवाडी ज्या काही बॅरिकेटिंग येतात ते बॅरिकेटिंग उचलणं, दोऱ्या धरणं, पोलिसांबरोबर जिथं बाकीच्या यंत्रणा लावणं, त्या सगळ्यात नेहमी पोलिसांबरोबर असतो आणि पोलिसांबरोबर सामाजिक कार्यात पण असतो. गेल्या 2-4 वर्षाखाली आम्ही वेळापूर गावातल्या गणपती मंडळाच्या सहकार्यानं या ठिकाणी वड्यावरती एक बंधारा बांधला होता आणि त्यावेळेस मला वाटतं डीवायएसपी मंगेश चव्हाण साहेब होते, आयजी नांगरे पाटील साहेब होते. नांगरे पाटील साहेबांनी डीवायएसपी साहेबांचं आणि यादव साहेबांचं कौतुक केलं की तुम्ही गावातील लोकांना एकत्रित करून सामाजिक काम करताय. त्यामुळे आपण नेहमी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे विचारणारी लोक. मी बहुजन समाजातील एक सामाजिक कार्यकर्ता, बहुजन समाजातील लोकांसाठी अहोरात्र मी काम करत आहे. मला वेळापूर गावातील आसपास गावातील लोक एक सामाजिक लोकांसाठी काम करतो म्हणून मला त्यांनी त्यांच्या नजरेत माझी ओळख आहे. पण मी कित्येक वर्ष या वेळापूरमध्ये सामाजिक काम करत असताना प्रत्येक लोकांची अडीअडचण सोडवत असताना लोकांच्या अडीअडचणी वेळापूरचे गोसावी साहेब,
यांच्याकडे लोकांच्या अडचणी मी घेऊन येत असतो. घेऊन येत असताना गोसावी साहेबांना मी सांगत असतो की यांच्यावर अन्याय होतोय, यांच्यावर काय होतंय. पण गोसावी साहेबांनी आजपर्यंत चांगल्या सुडबुद्धीने लोकांचं म्हणणं ऐकून घेऊन लोकांना न्याय देण्याचं काम गोसावी साहेबांनी केलेलं आहे. या परिसरातील जनतेला माहीतच आहे खरा कोण आणि खोटा कोण. काल मी मतदान केंद्रावर सामाजिक कार्यकर्ता म्हणून फिरत असताना व्यापूरच्या गरुड बंगल्याच्या समोर माळशिरस तालुक्याच्या प्रतिनिधीच्या धर्मपत्नीने मला माझ्या सोबत फिरत असताना म्हणली, धर्मपत्नी म्हणत होत्या की तू माझ्या पुन्हा का फिरतो. मी त्यांना सांगितलं ही रस्ता आहे, रस्त्यावर मी सामाजिक काम करत असताना लोकांसाठी तळमळमागी असताना मी लढत आहे. तर त्यांची आमदारांची प्रतिनिधीची धर्मपत्नी म्हणली तुला रस्त्यावर आपटीन, तुझा हातपाय मोडीन, तुला पोरा घालीन अंगावर. एवढ्यापर्यंत ही समजी कहाणी गेली. कहाणी जात असताना त्यांना म्हणलं मी इथं जी उभा आहे ती मतदार आहेत, मतदार समजे तुमच्याकडे बघत आहेत आणि तुम्ही मतदारांदेखत जर मला अशा धमक्या देत असल्या तर व्यापुरातील तुम्हाला जनता कदापि माफ करणार नाही. तुम्हाला जनता मतदानाच्या पेटीतून उत्तर दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. म्हणून त्यांच्या पायाखालची वायू घसरली. पुन्हा एकदा मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून गावातनं फिरत होतो. फिरत असताना मी मराठी शाळेवरती मुलींच्या गेलो. तिथून चालत असताना तिथून गाडीवर जात असताना माझ्याही अंगावर गोसावी साहेबांनी काठी आणली. पण काठी आणण्याचं कारण ही चुकीचं नव्हतं. गोसावी साहेब मला पहिल्यांदा वॉर्निंग दिली देव ह्या बूथवरनं फिरू नको म्हणून. मी साहेबांचा शब्द पालन केला नाही. पालन केला नसल्यामुळं माझ्या अंगावर साहेबांनी वायपर आणली. ती म्या कबुली मान्य केली. माझ्या अंगावरची म्या सहन केली. पण त्यांच्या पुढल्या प्रतिनिधींचा कार्यकर्ता सारखा आत बाहेर करत होता. तिथल्या बूथवरले पण नागरिक बघत होते की यांच्या प्रतिनिधीचा कार्यकर्ता आत बाहेर करत होता. कार्यकर्ता आत बाहेर करत होता. साहेब त्याला बघितलं असेल. जनतेच्या नजरात जी होत तीच साहेबांना केलं असेल. ह्याच्यापेक्षा दुसरं काय केलं असेल. साहेबांची चुकी काय. तुम्ही जर साहेबांवर तमाशासारखा फड जर उभा या पोलीस स्टेशनला उभा करत असला, तमाशासारखा तुम्ही जर या पोलीस स्टेशनवर बोलत असला तर इथल्या पोलीस स्टेशनला इथं पोलीसगिरी वरती त्यांची सांभाळ का नक. त्यांच्या आई वडिलांचं स्वप्न त्यांनी साकार केलेलं आहे. आजपर्यंत त्यांच्या आई वडिलांनी कष्ट करून त्यांना इथपर्यंत पोलीस स्टेशनच्या आवारात उभा केलेला आहे. ते काय तुमच्या एका फोनवर किंवा एका ह्याच्यावरती पोलीस झालेत का किंवा अधिकारी झालेत का. मग तुम्ही यांच्यावर तुम्ही खोटे आरोप करता. माड्याचे प्रतिनिधी तुम्ही बोलावता. माळशिरस तालुक्याच्या प्रतिनिधी इथं तुम्ही बोलावता आणि मोठा तमाशा फरावणी इथं आवाज उठवता. पण ह्या सामान्य माणसांना माहित आहे. ही सामान्य माणसं काल बघत होती, म्हणत होती खरं अन्याय कुणावर झालाय. अन्याय झालाय तर ही साहेबांवरती झालाय. ही नुसतंच का आवाज उचलत होती. ही पण जनता बघत होती. ज्यावेळेस माळशिरस तालुक्याचा चालूचा प्रतिनिधी 20-25 वर्ष इथं ग्रामपंचायतवर सत्तेवर काम करत होता. आम्ही पण त्यांच्या बाजूने काम करत होतो. त्यावेळेस माड्याचा प्रतिनिधी त्यांच्या विरोधात होता. मग माड्याच्या प्रतिनिधीचं समज चालत होतं पोलीस स्टेशनवर. त्यावेळेस इथल्या माळशिरस तालुक्याच्या चालूच्या प्रतिनिधीने आमच्या विरोधात त्यावेळेस असं मोर्चे काढले नाहीत. गावात उठवला नाही. गावाला न्याय दिला नाही. मग आजच तुम्हाला कशाचा पुळका आला. तुमच्या पायाखालची वायू सरकली. तुमच्या हातून सत्ता चालली. ही जनतेनं ठरवलेली हातात घेतलेली लढाई आहे. म्हणून तर आज तुमच्या पायाखालची वायू सरकल्यामुळं तुम्हाला ही त्रास होत आहे. पण तुमचा त्रास या पोलीस डिपार्टमेंटवर का करता.
त्यांच्यावर तुम्ही अन्याय का करता? समजी जनता तुम्हाला बघत आहे, ओळखत आहे. तुम्ही आजपर्यंत तहसीलदार सारख्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला की काय जनतेनं तुम्हाला बघितलं नाही? काही नवीन आहे. आम्ही गेली 3-4 वर्ष सामाजिक कार्यकर्ता म्हणून वेळापूरची आसपासची जनता काम करताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बघत आहे आणि तुम्ही गुंडगिरी गुन्हेगार म्हणून बघत आहे. 4 वर्षात या भागात मी एकही गुन्हा केलेला दावा सर्वसामान्यांसाठी रात्रदिवस झटतो आणि लढत आहे. त्या जनतेला पण माळशिरस तालुक्यातील आणि वेळापूर गावातील आसपासच्या माणसांना पण माहित आहे. मग ही कशासाठी तुम्ही उगाच स्टंटबाजी करता किंवा लोकांना बळच अन्याय करायला प्रयत्न करता? काल मी या सामाजिक कार्यकर्ता म्हणून फिरत असताना त्या माळशिरस तालुक्याचा आमदार प्रतिनिधी त्यांच्या लोकांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना सांगितलं आता जनता शांत बसणार नाही. जनता आता येडी राहिलेली नाही. तुम्ही येड्यात काढण्याचा प्रयत्न करू नका. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही माझ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न करू नका. पण एक दिवस आता अशी वेळ येणार आहे, चालूच्या दिवसाला ज्या वेळेस या सामाजिक कार्यकर्त्यावर अन्याय होईल, मला कोणी मारण्याचा प्रयत्न करत असेल, त्यावेळेस ही जनताच पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. ही जनता पेटून उठल्याशिवाय. मग सामाजिक काम करणाऱ्या लोकांना जर तुमची त्या माळशिरसचा चालू प्रतिनिधी, माड्याचा चालू प्रतिनिधी गुंड पाठवतो, मारायला लावतो, याला मस्ती आली, त्याची जिरवा लागते, त्या कार्यकर्त्याला की सामाजिक कार्यकर्ता असा तसा घडलेला नाही. ही कार्यकर्ता लय संघर्षातनं घडलेला आहे. त्यांना आता मीच नाही म्हणून आता पोलीस प्रशासनावर यांचा आरोप आहे. पोलीस प्रशासनाच्या दारात यांना बसायची वेळ आली. पण जनता आता तुमचं समजा जनतेने ओळखलं आहे. कोण अन्याय कोण करताय, कोण खरं बोलताय, कोण खोटं बोलताय. आणि जनतेला मी आवाहन करतो, त्यांची पहिली जी दादागिरी लोकप्रतिनिधीची होती, पोलीस प्रशासनावर वचक होतं. पोलिसांना साधा फोन जरी केला तर त्यांना शिव्या दिल्याशिवाय ही प्रतिनिधी बोलत नाही, त्यांना दम दिल्याशिवाय ही प्रतिनिधी बोलत नाही. मग या पोलीस प्रशासनानं कुठं जायचं, कुठं राहायचं, लोकांची अडीअडचणी कशा सोडवायच्या, लोकांवर अन्याय होणारा कसं थांबवायचं? का दररोज खून, दररोज मारामाऱ्या, दररोज दरोडे, दररोज चोऱ्या, दररोज अजून वेगवेगळ्या पद्धती, आपल्या माता भगिनींवर बलात्कार, अशा गोष्टी मग त्या प्रतिनिधींचं ऐकून होऊ द्या का? ही जनतेला मुळीच मान्य नाही. कारण सक्षम अधिकारी सिंगम म्हणून काम करत असतो त्यावेळेस 100% जनता त्यांच्या पाठीशी असते. आणि म्हणून इथून पुढच्या काळात तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस पोलीस प्रशासनावर अन्याय होईल आणि आम्हाला जेव्हा कळेल त्यावेळेस नुसतं इथं पोलीस स्टेशन पुढे उभारणार नाही. नॅशनल हायवे असू द्या, नाहीतर आमदाराचा चालूचा बंगला असू द्या, नाहीतर खासदाराचा बंगला असू द्या, तिथं आम्ही जाऊ, तिथं आम्ही त्यांच्या गेटला कुलप लावून बाहेर बसू. तुम्ही अन्यायच का करता? माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता दडाळीचा आहे, ताकदीचा आहे. उद्या जरी त्यांनी अन्याय करण्याचा किंवा माझ्यावर काय करण्याचा प्रयत्न केला तर वेळापूर पोलीस स्टेशनला पण सांगतो आणि SP साहेबांना या लाईव्ह माध्यमातून सांगतो, ज्या वेळेस माझ्या केसाला धक्का होईल, मला मारण्याचा प्रयत्न होईल, त्यावेळेस इथला तालुक्याचा चालूचा प्रतिनिधी आणि माड्याचा प्रतिनिधी जबाबदार असेल. माझ्या केसाला जरी धक्का लागला तर आजच मी सांगतो वेळापूर पोलीस स्टेशनला नम्र विनंती करून, ज्या वेळेस माझ्यावर अन्याय होईल किंवा माझ्या केसाला जर धक्का लागला, मला हातपाय मोडील, तुला संपवतो, तुला मारतो म्हणून इथले प्रतिनिधी मला दमदाटी करतात. म्हणून SP साहेबांना, DYSP साहेबांना मी नम्र विनंती करतो, माझ्या केसाला मला हातपाय मोडलं, मारलं, मला जीव मारण्याचा प्रयत्न केला तर चालूचा आमदार आणि चालूचा खासदार हे 100% ह्याच्यात कारस्थानमध्ये सामील आहेत म्हणायचं आणि त्यांच्यावर 100% गुन्हा दाखल
परत करायचा त्या जनते 100% त्या गोष्टीचा विचार करणार आहे. जनता माझ्यासाठी आवाज उचलणार आहे. म्हणून येणाऱ्या काळात पोलीस प्रशासन असेल, पोलीस प्रशासन कुणाच्या तर भावबंधक आहेत, कुणाच्या तर घरातील आहेत, कुणाच्या तर कुटुंबातील आहेत. पण पोलीस प्रशासनावर जर असा अन्याय झाला तर कदाचित व्याप्रती आसपासची या तालुक्यातील जनता भरपूर घेणार. पोलीस प्रशासन एक सिंह म्हणून काम करत आहे. त्यांच्या तुम्ही वाटेला जाऊ नका, त्यांना कुठं तुम्ही आडवं चालू नका किंवा त्यांच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न करू नका. आणि ज्यावेळेस त्यांच्यावर अन्याय होईल त्यावेळेस माळशिरस तालुक्यातील जनता पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलतो माझ्या भाषेत. एसपी साहेब आल्याशिवाय आपण हलायचं नाहीये. सर्व संख्यांनी इथं पोहोचून राहावा. आज कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी गोसावी साहेब यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी समर्थन मोर्चा वेळापूर पोलीस स्टेशनवर आपण सर्व नागरिकांनी काढलेला आहे. त्याचं कारण असं की काल याच ठिकाणी लोकशाहीला काळीमा फसणारी कारण हे लोकांनी कामासाठी म्हणून निवडून दिलेले हे आपल्या चुकीच्या गोष्टीसाठी अधिकाऱ्याचा वापर करत असताना तो अधिकारी चुकीचं वागण्यासाठी तयार होत नाही. म्हणून त्याच्यावरती दबाव टाकण्यासाठी या माढा लोकसभेचा खासदार आणि या माळशिरस विधानसभेचा आमदार या पायरीवर बसतो. म्हणजे आज बघा आपण सामाजिक लोक आहे, सर्वसामान्य लोक आहे. एखादा जर पोलीस अधिकारी किंवा एखादा जर अधिकारी झाला तर त्याच्यासाठी आपलं गाव सगळं आनंद साजरा करतो आणि त्याला असले पुढे येतात आणि मोठमोठे भाषण बघतात. त्या कामावर सांगतात की अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं पाहिजे, लोकांशी व्यवस्थित वागले पाहिजे, अशा पद्धतीनं ही भाषणं करतात. आणि काल खरं तर अधिकारी चांगलं वागला आणि म्हणून त्याच्या विरोधामध्ये किती येऊन बसली. माझं तर म्हणणं इथनं पुढच्या काळामध्ये सगळे जनतेला आव्हान आहे करत की अशा लोकप्रतिनिधीला किमान शासकीय अधिकाऱ्याच्या सत्कार कुठं बोलवू नका. तिथं भाषण करताना वेगळं बोलते आणि प्रत्यक्षात वागताना वेगळं बोलते. आणि खासदार काय म्हणला, काय भाषा होती खासदाराची. आज 10-15 लाख लोकांचं प्रतिनिधित्व तुम्ही करताय, भाषा काय आरोग्याची भाषा अधिकाऱ्याला. आज त्यांच्या वर्दीची त्यांच्या अधिकार पदाची तर किमान किंमत ठेवली पाहिजे. आणि ह्याचा गुलाम आहे का त्याचा गुलाम आहे का, म्हणजे त्यांनी आमदार राम सातपुते साहेब सुद्धा चुकीच्या पद्धतीनं वाक्य वापरले. राम्याचा गुलाम आहे का, काय तुमची भाषा आहे. म्हणजे फक्त आता काय झालंय, लोकांना जायला जागा राहिली नाही, लोकांमध्ये जायला तोंड दाखवायला शिल्लक जागा राहिली नाही. म्हणून पोलीस स्टेशनच्या माध्यमातून काय तर करायला प्रयत्न केला, परंतु पोलीस स्टेशन सुद्धा चुकीच्या गोष्टीला समर्थन करत नाही. असं दिसल्यानंतर मात्र त्यांच्यावर दबाव टाकला पाहिजे. अशा पद्धतीचं राजकारण करण्यासाठी पोलीस स्टेशनचा वापर चाललेला आहे. आणि आपलंच ऐकलं पाहिजे, आपण काही सांगितलं तर ऐकलं पाहिजे, अशा पद्धतीची या ठिकाणी. आणि आम्ही प्रत्येक वेळेस सांगतोय की खासदार हा गुंड खासदार, आणि त्याचं खरं तर काल त्यांच्या स्वतःच्या तोंडाने मीडियावर त्यांनी टाकून दिलं की मी कसं गुंड आहे. आणि आमदाराचा विषय असा झालाय साठीपुरती नाटी, म्हणजे काय आपण बोलतो आणि काय आपण वागतो त्याचं भान अजिबात राहिलेलं नाही. अशी परिस्थिती सध्या माळशिरस तालुक्यात झालेली आहे. म्हणून ही सर्वसामान्य जनता, या जनतेनं खरं तर आता
ही लोकशाही टिकवण्याचं व्रत घेतलं आणि म्हणून खरं तर ही लोकशाही टिकली पाहिजे. ह्यासाठी या तालुक्यात दहशत मोडून निघली पाहिजे, गुंडगिरी मोडून निघली पाहिजे आणि लोकशाहीनं माळशिरस तालुक्यात चाललं पाहिजे. ह्यासाठी खरं तर ही सर्व लोक या ठिकाणी उपस्थित राहिली. खरं तर या सगळ्यांचं मी आभार मानतो, कारण या तालुक्यात जी दहशत चालली आम्ही म्हणल तसंच वागलं पाहिजे. आम्ही म्हणल तीच, आम्ही एखाद्याला अन्याय करायला सांगितलं तर अन्यायच केला पाहिजे. आम्ही एखाद्याला सोड म्हणलं तर सोडलं पाहिजे. आम्ही एखाद्याला सांगितलं कोणा नाही केला त्याच्यावर केस घाल म्हणलं तर घातली पाहिजे. अशा पद्धतीचे घाण राजकारण चाललंय. ते राजकारण संपवण्यासाठी आणि लोकशाहीनं या तालुक्यात सर्वसामान्य माणसाला वागता आलं पाहिजे, वावरता आलं पाहिजे. ह्याचं यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी खरं तर तुमचा आभार व्यक्त करतो. आणि कालच्या घटनेचा आणि या आमदारचा आणि खासदारचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. एवढंच बोलताना थांबतो. आज या ठिकाणी जळापूरच्या आसपासपर्यंत सर्व जे सुज्ञ नागरिक आहेत, आज ही लोकशाही जिवंत राहिली पाहिजे याकरता ही सर्व सामान्य जनता आज या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहे. आज या सर्व सुज्ञ जनतेचं मी आभार मानतो यासाठी की हे जे खासदार आमदार साहेब आहेत यांना इथली लोकशाही मोडून काढून आपल्या म्हणण्याप्रमाणे कायदा वाकवायचा, झुकवायचा आणि दडपशाहीचं राजकारण आणून पाहत आहेत. हे जे केलेलं आंदोलन होतं का मित्र, हे त्यांची राजकीय मळमळ होती आणि ती मळमळ इथं बाहेर काढण्यासाठी इथं आले होते. तसं पाहिलं तर जे आपले अधिकारी आहेत ते साधारणतः आपण सर्वजण पाहतोय, एकही त्यांच्यावर सिंगल कंप्लेंट नाही आणि यांच्या हाताला काय नाही लागलं तर आता एखाद्या गुलाम वृत्तीच्या माणसाला काहीतरी बोललं म्हणून त्यांनी इथं आज आकांक्षा केला. त्यांना कायद्याच्या बाजून जाता येत होता, त्यांनी इथं कंप्लेंट द्यायला पाहिजे होती, त्यांना कायद्याचा मार्ग होता. एखाद्या माणसाला मारून एवढा आकांक्षा करायची गरज काय? आता किती तर लोकांवरती अन्याय झाला आहे, त्यांना कायद्याप्रमाणे वागायचं नाहीये हे सर्वांना माहित आहे. कारण आजपर्यंत त्यांना कुणी अडवलंच नाही. त्यांचं जे चालत आलेलं आहे पहिल्यापासून ते आता कुठं चालत नाही, त्यामुळे ते असं करू पाहत आहेत. तर सर्व जनतेला हे यांचं जी गुंडशाही प्रवृत्ती आहे तर ते सर्वांनी आपण आपल्या ह्याच्यातून उत्तर दिलं पाहिजे आणि सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला जे सुज्ञ नागरिक आहेत त्यांचं मी या ठिकाणी खरंच आभार मानतो. असं गुंडशाहीला आम्ही तेवढ्याच ताकदीनं उत्तर देऊ हे मी आज तुम्हाला सांगतो. आज हे जे आमदार झालेले आहेत यांची परिस्थिती उडीतल्या गणपतीसारखी झालेली आहे. यांच्याकडे कुठलंच काय राहिलेलं नाही आणि राजकीय भावनेतून हे सारखं असं करत आहेत. तर सर्वांनी आपण जागृत राहिले पाहिजे. या ठिकाणी सर्वसामान्य परिवारातून आलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना माहित पाहिजे की सर्वसामान्य विद्यार्थी कसा अभ्यास करतात, देशपेक्षा पास होतात आणि या ठिकाणी पोहोचतात. तर त्यांना त्यांच्या वंचित त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जे वागणारे अधिकारी पाहिजे. हा अधिकारी कुणाकडून झुकला नाही, कुणाकडून वाचला नाही, आपण सर्व साक्षीदार आहोत. तर अशा गुंडशाहीला आपण अशाच पद्धतीने उत्तर देऊ एवढे बोलतो मी. या ठिकाणी जो स्टेशन मोर्चा त्यामध्ये माझं नाव साहेबांबरोबर जोडण्यात आलं. मी निखिल भागवत शिंदे. त्यांनी असं सांगितलं की माझ्या सांगण्यावरून साहेबांनी तिथं मारहाण केली किंवा बाहेरच्या सांगण्यावरून मारहाण केली. त्यानंतर संध्याकाळी मला ही गोष्ट कळली, त्यावेळेस लाईव्ह बघितलं. त्यावेळेस मला असं जाणवलं की डीवायएसपी आहे का एसपी आहे साहेब माझा आहे काय. त्यांनी मोकळ्यात कांगावा चालू केला त्याचा की भाजपच्या कार्यकर्त्यांनी, दलितच्या कार्यकर्त्यांनी किंवा त्यांनी शिरगाळ केली भाजपच्या कार्यकर्त्यांना. त्यांना माझं एक सांगणं आहे की मी बीटेक सिव्हिल इंजिनियर आहे, स्वतः गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्यांनी जे सांगितलं की
की भाजपचे सगळे कार्यकर्ते चोर आहेत काय त्यांना एक सांगतो की तुमचा कार्यकर्ता पहिला तर तुम्ही चेक करा तुमच्या पैसे असणारा कार्यकर्ता कसा आहे आणि भाजपचा कार्यकर्ता कसा आहे तुमचा स्वतःचा इतिहास बघा तुमच्या बसले कार्यकर्ते किती शिक्षित आहेत आणि या ठिकाणी साहेबांना जे शिव्या देत होते त्यांची लायकी काय आहे ते पहिल्यांदा तपासून बघायला पाहिजे. त्यानंतर त्यांनी त्यांचं स्वतःच म्हणजे त्या कार्यकर्त्यांनी साहेबांवर खूप आरोप केले पण एकही आरोप गोळा केलेला नाहीये का त्या ठिकाणची परिस्थिती तिथल्या प्रत्येक बूथवरच्या माणसाला माहित आहे की त्या ठिकाणी काय चालू होतं काय नाही. तुम्ही स्वतः लोकप्रतिनिधी 257 बूथवरती आज जाऊन तिथल्या बूथचा जो नेमलेला अधिकारी असतो त्याला आई बहिणीवर तुम्ही शिवी दिली आहे. या माळशिरस तालुक्याच्या लोकप्रतिनिधीनं तिथं तुला बुटानं मारीन मी माझ्या देखत त्या अधिकाऱ्याला शिवी दिलेलं आहे याची जाणीव त्यांनी स्वतः ठेवायला पाहिजे का कारण की त्या ठिकाणी बाहेरगावून आलेले ते शिक्षक असतील किंवा कोण अधिकारी असतील त्या बूथवरती त्यांचं काम करत असताना त्यांनी त्या बूथ एजंटला सुद्धा जे भाजप पक्षाचे बूथ एजंट होते त्याला सुद्धा धमकावलं आणि त्या अधिकाऱ्याला आई बहिणीवरून सगळ्या लोकांसमोर शिव्या दिल्या का कारण की तुम्हाला त्या ठिकाणी दिसत होतं की तुमची दुपारपर्यंत तुमच्या पायाखालची वाळू सरकायला चालू झालेली होती त्यामुळं ही केलेली फक्त त्यांनी स्टंटबाजी आणि त्या स्टंटबाजीसाठी त्यांनी फक्त गोसावी साहेबांना बळीचा बाकरा केलेला आहे का उद्याचं जे खापर फुटल ते फक्त पोलीस प्रशासनावरती त्यांना पडायचं होतं बाकी काही सुद्धा यामध्ये तथ्य नाहीये एवढं सांगतो आणि आणि दुसरा पोलीस प्रशासनाला मला विनंती आहे की 251 बूथवरचा जो अधिकारी आहे त्या अधिकारीला सुद्धा इथं बोलवून घेऊन चौकशी करावी त्या ठिकाणी सत्य घटना काय घडली तुम्ही येऊन लोकप्रतिनिधींनी येऊन काय शिव्या दिल्या त्या अधिकाऱ्याला तिथं जेवढे 5-6 अधिकारी आतमध्ये पोलिंग करण्यासाठी होते त्या अधिकाऱ्यांना समक्ष बोलवून त्यांची चौकशी करूनच वरती अहवाल पाठवावा आणि त्यानंतर मग गोसावी साहेबांबद्दल जो अहवाल पाठवायचा आहे DYSP साहेबांनी त्या पद्धतीने पाठवावा. लोकशाहीचा जागर होता खऱ्या अर्थानं आणि लोकशाहीचा जागर करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना अधिकार दिला की या मतातून राजा निर्माण व्हावा या मतातून माणूस निर्माण व्हावा पण कारण नसताना या इथं जाणून बुजून अधिकाऱ्याला दम द्यायचा अधिकाऱ्यावर तुटून पडायचं ही भाषा जिथल्या आमदारांनी वापरली आणि खरा लोकशाहीचा जागर मोडून काढला या गोसावी साहेबांनी तिथंच लोकशाही राखली बाबासाहेबांचा अधिकार राखला म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विजय असो गोसावी साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं गोसावी साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि यात माध्यमातून तुम्हाला सांगायचंय ही लोक कशी दाबायचा प्रयत्न करतात की स्वतःच बारकं लेकरू घेऊन मोहिते पाटलाचा एक ज्यांच्या घरातनं जन्म घेतो आणि स्वतःच बारकं पोरग घेऊन या लोकशाहीला हणून पाडतो आणि स्वतःच्या बारक्या पोराकडनं मतदान करतो सगळ्या मीडियावर चाललं होतं आणि म्हणून ह्यांना ही स्टंट करायची वेळ आली भावांनो अरे ही हुकुमशाही का बारक्या पोराला तुम्ही आत घेता आणि सांगता ये बाळा मतदान कर
तुझी आई उभा आहे, तुझा बाप उभा आहे. अरे असं जर चाललं तर ही लोकशाही टिकल का? ही लोकशाही टिकणार नाही. आणि इथल्या माध्यमातल्या इथल्या लोकांना गोसावी साहेबाबद्दल उलट सुलट सांगितलं जातं. आणि हे गोसावी साहेब पहिल्यांदा शंभू महादेवाचं दर्शन घेतो सकाळी आल्यानंतर. आपल्याला माहित असेल पहिली गाडी महादेवाच्या देवळात जाते, मग इथं गोसावी साहेब येते आणि मग इथं कामकाज चालू होतं. त्याच माणसावर लोकशाही राखली म्हणून याची हक्कलपट्टी करा, त्याची हक्कलपट्टी करा. आणि आमचा गडी सरकार म्हणतो कवाड मोडी दार मोडी. मला सांगायचंय भया त्याला जळण मोडायला सगळ्या शिरीची लाकडं आणून द्या. अरे तू सरकार मोडाय कसा लागलाय? लोकशाही मूर्ती दार मूर्ती कवाड मूर्ती काय चाललाय काय तुझं मोडा मुडीच? हे असलं खटवून घेणार नाही. आम्ही चांगले माणसं आहोत. लोकशाही आम्हाला जिवंत ठेवायचे. आम्हाला बाबासाहेबांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे, अण्णाभाऊ साठ्यांचे, लहुजी वस्तादांचे, अहिल्यादेवी होळकरांचे विचार आम्हाला इथं जिवंत ठेवायचे. असलं जर तू येड्यावानी वागला तर इथनं पुढं आम्ही पण तुझ्या विरोधात सातत्यानं मोर्चा काढू. याचा भानगड काय झाली? याला वाटतंय ह्याच्या कार्यकर्त्याने काय गुन्हा केला तर गोसावी साहेबांनी त्याला अटक करावी म्हणजे खुर्च्याला, म्हणून ह्याचा काय ऐकना. ही सगळी उलटी धोरणं आजपर्यंत चालवत होता घरी. लक्षात घ्या भावांनो, याचा फोन आला की उलटा गुन्हा होत होता. आता ती चालना. काल कसं झालं? काल गाड्याला या म्हणजे उलटा पालता करून रस्त्यावर पाडू म्हणजे लोकशाही त्यांना संपवायचे. दहशत कुणाची आहे? कुणाची दहशत आहे भावांनो? 2 नंबर चालवायचा आहे त्याला. 2 नंबरचा वेळापूर मध्ये चालवायचे. अकलूजचं पॅटर्न हिथं चालवायचं आहे. हप्ता पाहिजे अजून वरण त्याला. हप्ता पाहिजे अजून तेव्हा खाऊन गडी मोठा झालाय. इथल्या लोकांना माहित नाही कशाने हाणतंय, गटरीत हाणतंय, सगळीकडे हाणतंय. आता पोलीस स्टेशनला बी हाणायची बघतोय. गबाच भेटना तेव्हा रडायला पाहिजे. म्हणून ही गडी काय बी नाटक करते. काय मला सांगा चुकीचं काय? तिथं गर्दी होती. भाजपच्या बी कार्यकर्त्याला मारलं. भाजपचे कार्यकर्ते आले ना, तुम्ही साहेब ह्यांना मारले, ह्यांना गोसावी साहेबांची हक्कलपट्टी करा म्हणून आपण आलो का? ही झाल्याची चूक मान्यच केली आम्ही. आमच्या कार्यकर्त्याची चूक असेल तर आम्ही मान्य केली. तुमच्या कार्यकर्त्याची चूक असेल तर तुम्ही मान्य का करत नाही? हा पडलेला जनतेला प्रश्न आहे. आणि मग बाहेर असं वातावरण करायचं की सरकार भाजपचं आहे, केंद्रात आहे, राज्यात आहे, मग ही किती अन्याय करते ती आपल्यावर, असा माहोल तयार करायचा लोकशाहीत आणि लोकांची दिशाभूल करून मत हाणायची. ही ह्यांची पहिल्यापासून धोरण आहे. भावांनो जागो व्हा. लोकशाही आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला वज्रमुठ बांधायला पाहिजे आणि गोसावी साहेबांच्या पाठीमागं आपण खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे. गोसावी साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. गोसावी साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. गेटच्या बाहेरच्या लोकांनी पण आत यायचं सगळ्या. आज आपण सर्वजण या ठिकाणी वेळापूरच्या पोलीस स्टेशन येथे आलेलो आहोत. याचं कारण आतापर्यंत ज्या लोकांनी मनोगत व्यक्त केली त्याच्यामधून आपल्या सर्वांना समजलेला आहे. काल जो हा सगळा प्रकार आपल्या गावामध्ये घडलेला आहे त्याची थोडीशी समीक्षा मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार. मित्रांनो, निवडणुका आपण बघत असतो. कायम निवडणुका होतात. निवडणुकीमध्ये मतदार मतदान करतात आणि हे मतदान केल्यानंतर निवडणुकीचे निकाल समोर येतात. खरं तर ही राजकीय सभा नाही. आपण या ठिकाणी
या पोलीस स्टेशनचे एपीआय आदरणीय गोसावी साहेब यांचं समर्थन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. पण त्यांच्यावरती आरोप झालेले आहेत, त्यांच्यावरती ही वेळ आलेली आहे, त्याच्या पाठीमागची कारण काय आहेत हे मला तुम्हाला विस्ताराने सांगायचं. याच्या अगोदर पाठीमागं लोकसभेची निवडणूक झाली, त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली आणि त्याच्यानंतर काल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक झालेली आहे. निवडणुका होत असताना जेवढी वरची निवडणूक आहे त्याला मतदानाचा टक्का कमी असतो. त्याच्यानंतर जी दुसरी निवडणूक येते त्याच्या खालची त्याचा टक्का वाढलेला असतो. त्याच्यानंतर तिसरी निवडणूक येते त्याचा टक्का पण वाढलेला असतो. म्हणजे लोकसभेला झालेली जी मतं असतात त्याच्यापेक्षा 5-7% जास्त मतं विधानसभेला होतात. विधानसभेला जी मतं झालेली असतात त्याच्यापेक्षा 10% मतं जिल्हा परिषद पंचायत समितीला जास्त होतात आणि जिल्हा परिषदेला जेवढी मतं होतात त्याच्यापेक्षा 5-10% मतं ग्रामपंचायतला नगरपंचायतला जास्त होतात. हा नैसर्गिक नियम आहे. म्हणजे जो उमेदवार जेवढ्या तळात जाईल खालच्या स्तरावर जाईल त्याच्या जनतेबरोबर लोकांबरोबर संबंध असतात आणि त्या प्रत्येकाला वाटतं की आपल्या जवळचा माणूस आहे, आपल्या जिव्हाळ्याचा माणूस आहे, म्हणून ती लोक त्या माणसाला मतदानाला येतात आणि त्यामुळं मताचा टक्का वाढतो. आपल्या गावामध्ये विधानसभेला लोकसभेला 9,800 मतं पोल झाली होती. विधानसभेला 1,000 मतं वाढली, 10,800 मतं पोल झाली. म्हणजे कालच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मला अपेक्षित होतं की कमीत कमी अजून 1,000 तरी मतं या ठिकाणी वाढतील आणि हा आकडा 11,800 वरती जाईल. या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आपल्या विभागाचे डीवायएसपी वाळके साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण त्यांना निवेदन देणार आहे, परंतु तत्पूर्वी अजून एक मनोगत या ठिकाणी दारांचं होणार आहे. मिनिटामध्ये मी माझं मनोगत संपवणार आहे. खाली बसा, खाली बसा. साहेबांना आज जाऊ द्या, आपलं कार्यक्रम सुरू राहील. साहेबांना आज जाऊ द्या. निवेदन देताना आपण साहेबांना बाहेर बोलवून या ठिकाणी लक्ष द्या. मी काय सांगतोय नक्की काय झालता प्रकार बघा. असं असताना या ठिकाणी आपल्या गावची एक परंपरा आहे. आपल्या गावचे जे विरोधक आहे, आपल्या गावचे जे सत्ताधारी आहेत यांच्यावरती कायम आरोप झालेला आहे की ही लोक बोगस मतदान करतात, ही लोक बोगस आधार कार्ड छापतात, ही लोक बाहेरगावचे बोगस मतदान आणतात. हा कायम या लोकांवरती आरोप झालेला आहे. काल सुद्धा या लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये बोगस मतदान करायचं होतं आणि त्याचा आकडा 11,800 वरती गेला असता, परंतु आपल्या विभागाचे आपल्या गावचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी गोसावी साहेब यांनी या गावामध्ये एकही मत बोगस होणार नाही याची काल काळजी घेतली होती आणि त्याचं हे कारण होतं की विधानसभेला 10,800 मतं पोल झाली आणि काल 9,800 मतं पोल झाले. म्हणजे 1,000 मतं काल कमी पोल झाले. ती 1,000 मतं ती बोगस मतं विरोधक करतात. प्रत्येक निवडणुकीमध्ये ती बोगस मतं आणि याची चीड त्यांच्या मनामध्ये होती. आता पिंडूला सांगितलं की साहेबांनी 2 वायकर पिंडूला पण मारल्या. आता खरं मी संविधानाला मानणारा व्यक्ती आहे. संविधानाच्या 14व्या कलमामध्ये इक्वॅलिटी आहे, म्हणजे समानता आहे. समानता इथं झाली होती. आमच्या कार्यकर्त्याला 2 वायकर मारल्या होत्या, त्यांच्या कार्यकर्त्याला 2 वायकर मारल्या होत्या. आम्ही काय गोंधळ कारवा काहीच केला नाही, त्यांनी बी काय करायची गरज नव्हती. परंतु ते या ठिकाणी आले आणि इथं खूप मोठा गोंधळ केला. तुम्हा सगळ्यांना मला सांगायचं आहे, काल ही जी 16 गाव आहेत आपल्या पोलीस स्टेशन अंतर्गत येणारी, याची निवडणूक प्रक्रियाची कायदा सुव्यवस्था राखण्याची संपूर्ण जबाबदारी गोसावी साहेबांवरती होती. ही सगळी लोक या पोलीस स्टेशन मध्ये येऊन गोंधळ घालत होती, दंगा घालत होती, साहेबांच्या आईला सुद्धा शिव्या देत होती. त्यावेळेस आपले साहेब या 16 गावातल्या ईव्हीएम मशीनी स्ट्रॉंग रूमला पोहोचवण्याचं काम करत होते. साहेबांचं काम सुरू होतं. साहेबांना असं नाही वाटलं की हे लोक माझ्या विरोधात आंदोलन करायला आले, ते मला शिव्या देत आहेत, ते माझं पोलीस स्टेशन तोडायला लागले. साहेब त्यांचं कर्तव्य पार पाडत होतं. परंतु माझ्यासारख्या एखाद्या विचारवंताला असं वाटतंय की साहेब तिकडे ईव्हीएम मशीन
त्यांना इथलं पोलीस प्रशासन इथं गुंतवून ठेवायचं होतं आणि कदाचित त्यांच्या समोर पराभव दिसत असल्यामुळं त्यांना ईव्हीएम मशीन पळवून न्यायच्या होत्या का हा मला आज करता नसता उद्या करता नसता ईव्हीएम मशीन न्यायची जबाबदारी या 16 गावातल्या मशीन न्यायची जबाबदारी या पोलीस स्टेशनची होती आणि याच पोलीस स्टेशनवरती त्यांनी मोर्चा आणला आणि इथल्या पोलीस कर्मचाऱ्यांना इथं गुंतवून ठेवलं होतं. मला भीती होती, मला वाटत होती की आपल्या मशीन आपले मशीनच्या स्ट्रॉंग रूम मध्ये पोहोचणार आहेत का नाही, परंतु त्या सुखरूप गोसावी साहेबांनी पोहोचवलेल्या आहेत म्हणून आम्ही सर्वजण गोसावी साहेबांनी त्या आमदारांच्या त्या खासदारांचे चेहरे चपाटीत आले ते आमच्या साहेबांना इथं शिव्या देत आहेत, ते आमच्या गावची जी सुरक्षा करतायत, आमच्या गावच्या आया बहिणी सुरक्षित आहेत, त्यांना येऊन त्यांच्या आया बहिणींना शिव्या देण्याचं काम या प्रवृत्तीने केलेलं आहे. मी एक खासदार साहेबांचा व्हिडिओ बघितला. खासदार साहेब तिकडे संग्रामनगर मतदारसंघामध्ये गेले होते. तिथं काय आमचे अकलूजचे महादेव कावळेच्या बूथवरती गेले होते. महादेव कावळेंचं मतदान अकलूज मध्ये त्या बूथ मध्ये नव्हतं म्हणून खासदार साहेबांनी तिथं ऑब्जेक्शन घेतलं आणि पोलिसांना तिथं शिवीगाळी करून दमदाटी करून सांगितलं त्यांना आताच्या आता बाहेर काढा, त्यांचं मतदान इथं नाही. खासदार साहेबांना मला विचारायचं आहे, तुमचे अनेक लोक काल या तालुक्यामध्ये फिरत होती, तुमचे वेळापूरचे प्रतिनिधी उत्तमराव जानकर या ठिकाणी फिरत होते, वेळापूरच्या प्रत्येक बूथ वरती जात होते, 2 चाकी गाडीवरती फिरत होते, त्यांच्याबरोबर 10-15 त्यांचे कार्यकर्ते असायचे. ते आमदार साहेब इथल्या कार्यकर्त्यांना दमदाटी करत होते. कार्यकर्त्यांना दमदाटी करत नव्हते तर मतदारावर दबाव सुद्धा आणत होते. खासदार साहेब, माझा प्रश्न आहे तुम्हाला, वेळापूर जिल्हा परिषद गटातल्या आणि पंचायत समिती गटातल्या कोणत्या बूथ वरती आमदार उत्तमराव जानकरांचं नाव आहे ते तुम्ही मला सांगावं. उत्तमराव जानकरांचं नाव वेळापूर पंचायत समिती गणामध्ये नाही आहे, वेळापूर झडपी गणामध्ये नाही आहे, मग ते कोणत्या अधिकाऱ्याने आमच्या बूथ वरती येऊन मतदारावरती दबाव आणत होते? याचं उत्तर आहे खासदार साहेबांकडे. खासदार साहेब, तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर आमच्याकडे आहे. तुम्ही दमदाटी करायची, तुमच्या आमदारांना दमदाटी करायची आणि आरोप मात्र आमच्यावर करायचे. अरे हे बरं चांगलं आहे. तुम्ही केली का रासलीला आणि आम्ही केली का काय म्हणायचं, तुम करे तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढिला. असं कसं चालू? तुम्ही मला सांगा, मोठे दादा त्यांना आम्ही सगळेच मानतो विरोधक असून सुद्धा काय शिरीमध्ये भाऊ शिरीच्या बूथवर दादांचं नाव आहे? मोठ्या दादांना का मनशिरीच्या बूथवर आणून बसवलं होतं? मोठ्या दादांना का पिशेवाडीमध्ये आणून बसवलं होतं? या सगळ्याची उत्तर आहेत का तुमच्याकडं? तुम्ही तिथं आमच्या कावळे साहेबांना विरोध केला की तुम्ही या बूथवरती यायचं ना. अशी अनेक कारण आहेत ज्या प्रश्नाची उत्तर त्या लोकांकडे नाही. परंतु कालचं जे इथं त्यांनी सगळा गोंधळ घातलाय त्याचं एकच कारण होतं, त्यांना 1000 मतदान बोगस करायची होती आणि आदरणीय साहेबांनी एकही मत बोगस होऊ दिलं नाही. त्यांचा पराभव त्यांना दिसायला लागलेला आणि म्हणून त्यांनी तो सगळा तांडव काल केलेला आहे. मला त्यांना पुन्हा एकदा सांगायचे, लोकशाही आहे, संविधान आहे, निवडणुका होतात, सारखं यायचं. काल मी पोलीस स्टेशनला आले आणि त्यांच्या बरोबर कोण आहे? सगळे गुंड आहेत, कानगाडे आहेत, दारुडे आहेत. आमच्या अमृतभाई काही शेतामध्ये गांजा पिकवतात, आमचे अग्निनाथ बापू काय आमच्या वड्यात दारू काढतात. काय करतात की आम्ही कसले गुंड आहे? सारखं म्हणायचं ते गुंडच आहे. त्यांच्या कुठला गुंड, कोणत्या कुठला आमच्या गुंड होता सांगा, कोण बसला होता? माझ्यावर काय 300, 200, 4-5 गुन्हे आहेत का? 300 कोण खून केलेत म्हणून कोणता आमच्यातला गुंड दाखवून द्या. परंतु सारखे असे खालच्या लेवलचे आरोप करायचे, त्यांच्यावर आरोप करण्याशिवाय कोणतंही काम नाही. खरं तर ही राजकीय सभा नाही. आपण या ठिकाणी आदरणीय गोसावी साहेबांचं समर्थन करण्यासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांच्यावरती प्रशासनामार्फत होणारी कारवाई थांबवण्यासाठी, त्यांची होणारी बदली थांबवण्यासाठी या ठिकाणी आलोय. आम्ही डीवायएसपी साहेबांना विनंती करतोय सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, डीवायएसपी साहेब, आमच्या गावाला कधी नव्हे तर एवढे चांगले सक्षम पोलीस अधिकारी भेटलेले आहेत. ते जेव्हापासून आले आमचं गाव सुखा समाधानात आनंदात नांदतंय. आम्ही सगळी सुखा समाधानात आनंदात. आमच्या गावामध्ये कधी जातीय धार्मिक दंगली झालेल्या नाहीत. आमचं गाव एकदम शांत आहे. परंतु या लोकांना गावामध्ये जातीय धार्मिक दंगली निर्माण करायच्या आहेत म्हणून ती लोक सतत असे प्रकार धरत आहेत. परंतु जर तुम्ही एकतर्फी त्यांचा प्रेशर घेऊन त्यांचं ऐकून जर एकतर्फी गोसावी साहेबांवर कारवाई केली तर आम्ही वेळापूर आणि वेळापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या
सर्व गावातले ग्रामस्थ तो अन्याय अजिबात सहन करणार नाही. आम्ही याही पेक्षा मोठं आंदोलन करू. जर गोसावी साहेबांवर कारवाई झाली तर गोसावी साहेबांना या ठिकाणी जेवढ्या दिवस किंवा जेवढ्या दिवस त्यांची प्रशासकीय सेवा आहे तेवढ्या दिवस काम करून दिलं पाहिजे आणि या गावाचा कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवला पाहिजे. कुणीही चिरीमिरी लोक येते लोकांनी मला अपेक्षित होतं संसदेचा खासदार संसदेच्या पायऱ्यावरती बसेल आणि त्या बेरोजगारांसाठी, तिथल्या शेतकऱ्यांसाठी, तिथल्या मुलांसाठी, तिथल्या युवकांसाठी तिथं काहीतरी आंदोलन करेल. मला अपेक्षित होतं वेळापूरचा आमदार विधानसभेच्या पायऱ्यावरती बसेल, तिथं आपल्या लोकांसाठी मतदारसंघातल्या पाण्यासाठी आंदोलन करेल. पण असं काही न करता फक्त बोगस मतं करून आपल्या पत्नीला निवडून आणता येत नाही म्हणून असं आंदोलन करेल ही अपेक्षा आणि आदरणीय गोसावी साहेबांचं या ठिकाणी जाहीरपणे समर्थन करतो आणि थांबतो. धन्यवाद. गोसावी साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. गोसावी साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. गोसावी साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वेळापुरातील सर्व ग्रामस्थांना नम्र विनंती की गोसावी साहेबांनी प्रॉब्लेम काय झाला होता. गोसावी साहेबांनी आजच्या दिवशी जे टोटली बोगस जी आधार कार्ड तयार होत होती ती बोगस कार्ड ज्या ठिकाणी तयार होत होती त्या ठिकाणी गोसावी साहेबांनी वातावरण सगळं टाईट केलं. त्यामुळं उद्धवराव जानकरांना अडचण अशी निर्माण झाली की उद्या आपलं बोगस कसं करायचं. त्यामुळे आजच्या दिवशी त्यांनी टोटली सगळी यंत्रणा, पोलीस यंत्रणा ही टाईट करून टाकली होती आणि ह्याचा परिणाम असा झाला की दुसऱ्या दिवशी जे बोगस कार्यकर्ते येणार होते, बोगस कार्यकर्ते जे आतमध्ये घुसवत होते, हे बोगस कार्यकर्ते आतमध्ये अजिबात जाऊ दिलेलं नाही आणि वातावरण इतकं अतिशय सुंदर आणि व्यवस्थित वातावरण चाललेलं होतं. म्हणून अचानक मतदानाच्या 5:30 नंतर म्हणजे 5 वाजल्यानंतर पुढं वातावरणाने कल्टी घेतली नाही. कारण ज्यावेळेस हे प्रत्येक बूथवर फिरायला लागले उद्धवराव त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आता आपलं काय तिथं काय दाल शिजणार नाही. तर आता ह्याचं सगळं खबर कसं फोडायचं तर डायरेक्ट प्रशासनावर टाकायचं. उद्या जरी आपला पराभव झाला तर कशामुळं झाला तर बाबा पोलीस यंत्रणा ह्याच्या पाठीशी होती, पोलीस यंत्रणेने ह्यांना सपोर्ट केला, असे हे चुकीचे आरोप पोलीस यंत्रणेवर टाकायचं आणि स्वतःची पोळी वाजून घ्यायची. मला एक ह्या खासदाराला आणि आमदाराला सांगायचंय की मला एक प्रश्न विचारायचा आहे की जर इथं वेळापूर पोलीस स्टेशन ठीक आहे ना, गोसावी साहेबांनी त्याला मारलं, का मारलं असेल, तो आतमध्ये बोगस मतदान करायला घेऊन गेला होता त्याच्या आईला, त्यांनी तिथं कोण लिहून गेला होता का आतमध्ये की बाबा मी असं असं घेऊन चाललोय, त्यामुळे निवडणूक प्रतिनिधीला विचारलं होतं का? त्या कुठल्याही गोष्टी झालेल्या नाही. बरं हे झाल्यानंतर पण ह्यांनी डायरेक्ट डीवायएसपीला फोन करायचा ना, हे आज मला सांगा ह्यांनी यांची लाईटी दाखवून दिली की आपण कुठल्या लेवलवर आहे ती. एक तर डीवायएसपी साहेबांना फोन करायचा, एसपी साहेब होते. पण मला सांगा एवढं सगळे कलम असताना सुद्धा निवडणूक प्रक्रिया चांगल्या पद्धतीने पार पाडली असताना सुद्धा लोकशाहीचा जागर चालू असताना ह्या एका खासदारांनी आणि एका आमदारांनी, बरं हे पण चालू खासदार चालू आमदार आहेत, इथं येऊन पोलीस प्रशासनासमोर जागरच्या ऐवजी जागरण गोंधळ केलाय. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती ह्या लोकांनी करून ठेवली. पण त्याला कारण तर काय आहे का? कारण बाबा काय तर त्याला त्यांनी काय सगळ्यांना ते केलेलं आहे. बाहेर काढताना टोटली सगळ्या लोकांना बाहेर काढलेलं होतं आणि जिथं बोगस मतदान आहे ते थांबवलं होतं. तर ह्यांना माहितीये की आता आपल्या पायाखालची वाळू 100% घसरलेली आहे आणि इथं आपला पराभव ह्याच्या डोळ्यासमोर दिसायला लागला आणि पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यामुळं काय करायचं, एक तर त्या यशवंतनगरला अर्जुनसिंह मोहिते पाटलांनी त्यांच्या लहान मुलाला घेऊन मतदान केलं होतं, ते मीडिया समोर मोठ्या प्रमाणात गाजवत होतं. आता त्याचा टीआरपी जास्त वाढायला लागला. आता हे दाबायसाठी तिथं नवीन स्टंटबाजी करून त्यांनी जाणून बुजून हा सगळा गोंधळ केलेला आहे. तर वेळापूर जनता ही सुज्ञ आता प्रत्येक गावातल्या प्रत्येक चांगल्या सुजाण नागरिकांचं म्हणणं एकच होतं की बाबा ह्याला जर एवढं करायचं तर वरती अधिकारी वरती कंप्लेंट करायची होत्या ना, पण हिथं एवढा गोंधळ करायची काय गरज होती.
तर ह्या माणसाचा पराभव हा नक्की आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी लेख आहे की उद्या ह्या टाइमला आपल्याला सगळ्याला कळत. त्यामुळं माझं म्हणणं आहे की एक तर ह्या दोघांवरती पण इथं गुन्हा दाखल करायला पाहिजे. कायदा सुव्यवस्था तुम्ही बिघडवलेली आहे. भाषा काय होती? आणि भाषा तर कसली भाषा म्हणजे कार्यकर्ता किती सुज्ञ आहे की तुम्ही दाखवून दिले. तुम्ही मीडियाकडे बघा कसले शिव्या दिलेत. शासकीय अधिकाऱ्यांनी इतक्या खालच्या पातळीवर शिव्या देतात. काय बोलण्याची पद्धत आहे काही. त्यामुळं हे सांगते दुसऱ्याला गुंड आहेत आणि तुमच्यातले कार्यकर्ते काय लायचे ते तुम्ही तपासायला पहिलं. सरकारी कामाला सरकारी कामात काल अडथळा आणलेला आहे तर ह्या खासदारावर आणि आमदारावर पहिले गुन्हा दाखल करावं आम्ही सर्व नागरिकांच्या वतीनं प्रशासनाला विनंती करत आहे. आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. दिवाळी साहेब कोण गुन्हा दाखल करायलाच पाहिजे. दिवाळी साहेब तुम्ही आमदारावर खासदारावर गुन्हा दाखल. त्यांचं ठेवायचं आपण दुसऱ्याच बाबा वाकून असली का झाली. आज या ठिकाणी आपल्याला माहित आहे काल लोकशाहीचा जागर आपल्या या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की कालची परिस्थिती काय. काल जो प्रकार घडलेला आहे तो खरं तर माझ्या बुद्धीवर घडलेला आहे. समिती शाळा असणाऱ्या त्या केंद्रावर त्या ठिकाणी घडलेला आहे. मित्रांनो माहितीसाठी सांगतो अधिकाऱ्यांनी त्यांचं कर्तव्य बजावत असताना त्यांनी जी केलेली कर्तव्य आहे त्यातील मात्र सुद्धा त्यांनी म्हणजे शंका घेण्यासारखं नाही. कारण मतदान केंद्रावर काम करणारा लोकप्रतिनिधी किंवा उमेदवार प्रतिनिधी याच्याशिवाय त्या 200 मीटर किंवा 100 मीटरवर जे आखून दिलेली रेषा असतील ती सीमारेषा असतील त्याच्या आत येण्याचा कुठल्याच कार्यकर्त्याला अधिकार नसतो. परंतु हा कार्यकर्ता याच्याकडे कुठला बॅच नाही किंवा उमेदवाराला प्रतिनिधी नाही तरी सुद्धा हा 100 वेळा आज बाहेर करत होता. आणि हे करत असताना तिथे आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पोलिंग एजंटच्या म्हणजे बूथवर असणाऱ्या आतमधल्या कार्यकर्त्यांनी वारंवार अधिकाऱ्यांच्या कानावर घातले आणि अधिकाऱ्यांनी वेळोवेळी त्या माणसाला त्या कार्यकर्त्याला त्यांच्या बजावलं होतं की मला तो आत बाहेर सारखं करू नको. तुझं मतदान झालं असेल तर तो आपला एका ठिकाणी शांत राहा. परंतु प्रत्येक म्हातारी माणसाला घेऊन येणं त्यांचं मतदान स्वतः करणं ही कितपत योग्य आहे. मगाची आमच्या ओंकार खराड्याने आपलं ओंकार आडतनं सांगितलंय की चालत असणाऱ्या म्हातारीला लग्न करण्याची भूमिका त्या कार्यकर्त्यांनी केली आणि त्या ठिकाणी मतदान करण्याची भूमिका बजावत असताना त्या कार्यकर्त्या तिथं त्या शासकीय अधिकाऱ्यांनी कुठेतरी म्हणजे धक्काबुक्की किंवा एक कांटाळी मारली असते. त्यात काय चुकीचं केलं. तुम्ही 100 वेळा प्रत्येक पोलीस प्रशासनाचं काम आहे की कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचं काम आहे. या गावाचा कायदा सुव्यवस्था त्यांना व्यवस्थित ठेवण्याची त्यांची जबाबदारी आहे. आम्ही जबाबदारी पार पडत असताना एखादा गुंड प्रवृत्तीचा असेल किंवा एखादा निवडणुका तो एक साधा कार्यकर्ता आहे पण अतिउत्साह नेत्यावर प्रेम दाखवण्यासाठी सारखा पळत असतो इकडून. मित्रांनो एक कार्यकर्त्याच्या समर्थात कालचा मोर्चा नव्हता. काका गोपाळ काका कालचा जो मोर्चा होता ते काय कांटाळी मारली म्हणून समर्थन त्याला करण्यासाठी नव्हता. कालच्या विधानसभेला त्यांच्यातच एक कार्यकर्ता धनगर समाजाचा खोटी आयडेंटिटी वापरून आज बाहेर करत होता. माझ्या निदर्शनात आला काल ते एका कार्यकर्त्याने ती एक कांटाळी मारली त्याला तर तुडवलं आता खोटी आयडेंटिटी गावली म्हणून. त्यावेळेस का कुठे गेले आमदार साहेब तुम्ही आंदोलन का केलं त्यावेळेस पोलीस स्टेशनला का आला नाही तुम्ही का आला नाही त्यावेळेस विधानसभेच्या वेळेस त्या कार्यकर्त्याला 4-5 काट्या टाकल्या होत्या 2-3 फायटी मारल्या होत्या अधिकाऱ्यांनी का बोगस आयडी प्रूफ वापरून तो मतदारांना म्हणजे हे करत होता. त्यावेळेस नाही दिसलं. कालचा प्रकार झालेला आहे तुम्ही कान देऊ नाही का. कालचं जे प्रकरण आहे काल तुम्ही ऐकलं असेल की मंगेश तुपे नावाचा एक मराठा कार्यकर्ता जातीच्या नावाखाली झालेलं आंदोलन होतं कालचं. कारण या तालुक्यामध्ये आणि या वेळापूर गटामध्ये तुम्हाला माहितीसाठी सांगतो ग्रामपंचायतची सरपंच पद दोन्ही भोगली ओपनची आणि ही सुद्धा ओपनची पंचायत
आणि हे करत असताना इथल्या प्रत्येक कोकणच्या मराठा समाजाला जागृतता निर्माण झाली आणि त्यांनी ठरवलं की आता आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि एकत्र ज्यावेळेस मराठा येईल त्यावेळेस क्रांती घडती आणि ती क्रांती घडवण्यासाठी कालच्या पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या मतामध्ये परिवर्तन झालेलं दिसलं होतं आणि त्या दिसल्यामुळं केवळ आणि केवळ मराठ्यांची सहानुभूती मिळवण्यासाठी केवळ आणि प्रयत्न शेवटचा करण्याची भूमिका त्यांनी केलेली आहे. त्या ठिकाणी मंगेशला समर्थन करण्यासाठी नव्हतं किंवा मराठ्यांच्या मध्ये जे निर्माण झालेला द्वेष आहे उमेदवारीवरून तो द्वेष भावना झटकण्यासाठी त्यांच्यातला संभ्रम निर्माण करून आम्ही मराठ्यांच्या कार्यकर्त्याला धक्का लागू देणार नाही आणि त्याला कंटाळी मारली म्हणून आम्ही तो प्रशासनाला शिवीगाळी करतोय म्हणून या ठिकाणी जे भांडवलपणाचं जे कृत्य केलं खेळसोनी कृत्य केलं ते सर्वसामान्य माणसाला सुद्धा पटलेलं नाही. म्हणून या ठिकाणी सांगतो जे कालचं प्रकरण होतं कुठल्या कार्यकर्त्याच्या समर्थनात नव्हतं या माणूस इतका भांडवल आहे चालूदार अरे बापरे माझ्या पुढे जाऊ ओळखलं नाही भांडवल आहे बघितलं असेल का किती छान बोलत होतं असं करीन मी तू प्रशासन मी म्हणतो पियायला जाऊ दे माझ्या होमगार्डला नुसता धक्का देऊन दाखव पियायला कंटाळा मला निघाला अरे बिहार आहे ती बिहार आहे हे बिहार आहे का पियायला दोन कंटाळे मारणार ना आम्हीच मग उठणार अरे साधा होमगार्डला तो धक्का लागू शकत नाही आणि तू पियायला कंटाळे मारायला निघाला किती 10 तिचं बळ आहे तुझ्या त्याला काय वाटलं की बसून मी मारहाण केली त्या प्रकरणाला अजून मी आता मारहाण करणारी कार्यकर्ता तू दानाला दिली गोरगरिबांची लेकरं कुठला तुझ्या काम होता त्यावेळेस त्या कार्यकर्त्यांना संरक्षण देण्याचं किंवा त्यांच्या जामिनासाठी त्यांना त्यांचं घर प्रपंच चालवण्यासाठी प्रयत्न करायचा पाहिजे होता. प्रपंच उद्ध्वस्त करणारा हा कार्यकर्ता आहे. आतापर्यंत तुम्हाला माहितीसाठी सांगतो हा जो आमदार आहे त्या आमदाराने कधीच विरोधकांवर अन्याय केला नाही. फक्त जवळच्या कार्यकर्त्यावर अन्याय करून हा मोठा झालेला कार्यकर्ता स्वर्गीय आमचे घाडगे आमचे आप्पांनी सुद्धा त्या माणसाला ताकद देण्याची भूमिका केली पण आप्पाच्या पश्चात त्यांच्या मुलावर अन्याय करण्याची भूमिका ह्याच भांडवलाने केली होती. अरे काय तुम्ही सांगताय आम्ही आमच्या एका मराठा कार्यकर्त्याला मारहाण केली म्हणून आम्ही इथं आलो. अरे मग परवा गेल्या वेळेस मारहाण झालतीच ना आणि प्रत्येक वेळेस त्या गोष्टी घडतात. मित्रांनो तुम्हाला माहितीसाठी सांगतो ह्यानं जे आकांडी तांडव कशासाठी केला माहितीये का काल मगाशी काकांनी सांगितलं 1000 बोगस मत आमची थांबवली. आमच्या कार्यकर्त्यांनी जवळजवळ 20 ते 25 मत महागारी म्हणजे होऊ दिले नाहीत बोगस कार्ड दाखवून तयार करण्यात. मग हे करत असताना त्या ठिकाणी कुठला तरी आमदार प्रशासन असेल प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका बाबासाहेबांनी दिलेली लोकशाही जिवंत ठेवायची त्यांची जबाबदारी आहे. ते आमदार आहेत खासदार आहेत मग लोकशाही जिवंत ठेवण्याचं लोकशाहीला बळकटी करण्याचं काम ह्यांचं आहे का लोकशाहीच्या विरोधात काम करणाऱ्याला ताकद देऊन लोकशाही कुठं मलिन करण्याची भूमिका असते का? अरे आपण आमदार आहे खासदार आहे कुठलं समर्थन करावं कुणाचं नाही. त्या गाण्यासारखं झालं म्हणजे बदनामुळे तसं खासदार बदनाम आमदारामुळं त्या भूमिका व्हायला त्याच्यामुळे तुम्हाला माहिती सांगतो 1 मिनिटात घेतो. कालचं जे प्रकरण झालं ते मतदान होऊ दिलं नाही गडी आला दावानं त्याला माहित आहे या बुथवर कोण असतं बाळासाहेब त्यांच्या परंतु मी काय केलं मी काय लोक म्हणजे आमच्या उमेदवाराचा प्रतिनिधी नसल्यामुळे मी आपल्या बुथवरच बसून होतो. तिथून जवळजवळ 400 मीटरवर मी मत माझं लावलेला होता आणि त्या ठिकाणी बसून हा अखंड चालू करत आला. अधिकाऱ्यांना सांगितलं मतदान एकही मतदान होऊ दे म्हणजे चुकू द्यायचं नाही सरसकट मतदान करू द्या कुणाला अडवू नका. आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं अजिबात चालणार नाही. अधिकाऱ्याला सांगतो भूटान हानी तुम्हाला जर एक जर मतदान बिगर मत करता बाहेर पाठवला तर तुम्हाला भूटान हानी. मी अधिकाऱ्याला विचार केलो अजिबात तुम्ही या ठिकाणी बोगस मतदान होऊ द्यायचं नाही. जे तुम्हाला नेमावले निवडणूक आयोगाने दिलेले आहे जे तुम्हाला आयडी प्रूफ द्यायला सांगितले बघायला सांगितलं त्या आयडी प्रूफ व्हेरिफिकेशन केल्याशिवाय कुठल्याच मतदाराला मतदान होऊ द्यायचं नाही. ते अधिकारी म्हणलं आम्हाला की आम्हाला ते आमदार बुटान मारीन म्हणताय. अरे ते बुटान मारीन म्हणून आमच्या पायात बुटकायचे आपल्याला आणवाने आले का आमचे कार्यकर्ते पण एक जर बोगस मतदान झालं तर आम्हाला कडक ऍक्शन घ्यावी लागेल. आमदार आम्ही यायचं बघितलं की गेलं निघून त्यांना माहित आहे हे काय कायद्याचं पालन करणारा कार्यकर्ता आहे. म्हणूनच आम्ही सांगतो लोकशाहीचं पालन करणारे आम्ही कार्यकर्ता आहे. काल सांगितलं त्यांच्याकडे सगळे गुंड आहेत कोण दारू विकतोय कोण
अरे तुझं भाव काय करते ते माहित आहे का? गावठी एक त्याचा गावठी संत्रा लायसन त्यांचं पेपर लायसन मग व्हेरिफिकेशन करा तरी संत्रा एक दे. संपलंय बरं परमिट लायसन असू द्यावं लिखर इकायचा अधिकार आहे का त्या परमिटला संत्रा एक दे त्यांची. एवढा दिवस वाईट आहेत आमदाराच्या आणि दुसऱ्याचं बघते जाऊ. गुटखा तुझ्यावर परंतु या ठिकाणी सांगतो आपल्याला लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी अशा कर्तव्यदक्ष अधिकारी असेल ते आपल्याला थांबावं लागणार आहे त्यांच्या पाठीशी उभं राहावं लागणार आहे. आज या गोसावी साहेबांची 4 महिन्यांनी 6 महिन्यांनी बदली होईल येणारा अधिकारी आपलाच आहे. जोपर्यंत हे पोलीस स्टेशन आहे जोपर्यंत आपल्या जीवाजीव आहे एकच मिनिटात साहेब अधिकारी आपला आहे आपल्या सेवेसाठी आहे आपल्याला संरक्षण देण्यासाठी आपला अधिकारी असतो. अशा बाजार गुंग्यांनी आपल्यावर अन्याय केला तर आपण जायचं कुठं म्हणून या अधिकारी असल्या अधिकाऱ्यांना पाठबळ देण्याचं काम आपलं करायचं आहे. या सिंगम अधिकाऱ्याला आपण संरक्षण देण्याचं आपलं काम आहे. जर का संतोष आहे अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भूमिका तुम्ही जर प्रशासन असल्या बंडमुळांच्या नासंध्यावर होत असेल तर आम्हाला सुद्धा वेगळे निर्णय घ्यावे लागतील. आम्ही सुद्धा या लोकशाहीचं पालन करणारी माणसं आहे. आम्ही लोकशाही मार्गाने आम्ही तुम्हाला सुद्धा ऑफिसच्या बाहेर काढलेला आव्हान देतो आणि पुन्हा एकदा सांगतो कालचा जो प्रकार घडला आहे त्या प्रकाराचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो कालचा व्हिडिओ शूटिंग किंवा कालचे जे बाईट आहे त्यांच्या कालचे पूर्ण अधिकारी आपण तपास अधिकारी आहात तर तुम्ही या सगळे व्हिडिओ चेक करा. ज्या ज्या लोकांनी अपशब्द वापरलाय ज्या ज्या लोकांनी शिवीगाळ केलेली आहे आई बहीण काढलेली आहे अशा लोकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. ज्या ज्या लोकांनी अधिकाऱ्यावर कारवाई करू दिली काय केल्याशिवाय उठणार नाही. तुम्ही लोकशाही मार्गाने इथं आंदोलन खराब केलं आमचा काही विरोध नाही पण व्यवस्थित तुम्ही मार्गदर्शन कार्यकर्त्यांना करायला पाहिजे होतं. तर कार्यकर्त्यांना हुचकुटून त्यांना उत्साह करून गुंडगिरीची प्रवृत्तीत आणण्याचं काम त्या आमदारांनी खासदारांनी केलेलं आहे. म्हणून या आमदारांनी खासदारांना आमची विनंती आहे आपण कार्यकर्त्यांना चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं पाहिजे आणि त्यांना योग्य दिशेने योग्य लोकशाही पद्धतीनं मार्गदर्शन करून लोकशाही कशी जिवंत राहील याची भूमिका आपण ठेवली पाहिजे. कालच्या त्या प्रकरणाचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि सन्माननीय आपल्या विभागाचे डीवायएसपी सन्माननीय वाळके साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी निवेदन घेण्यासाठी या ठिकाणी यावं आणि आमचं निवेदन आम्हाला विचारल्याशिवाय आमच्या अधिकाऱ्यांवर इथल्या आपल्या सर्व प्रभारी अधिकाऱ्यावर कुठलीच कारवाई केली जाणार नाही याची दक्षता तुम्ही घ्यावी अशी तुम्हाला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. पोलीस प्रशासन आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. पोलीस प्रशासन आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. आपले प्रतिनिधी जे आहेत सगळ्यांच्या आत्महत्याचं निवेदन तुम्ही वाचून तुमच्या ज्या काय भावना आहेत त्या समजलेल्या आहेत त्याच्यावरती योग्य ते आव्हान वरिष्ठांना सादर करण्यात ठीक आहे. बदली करायची नाही. काय सांगितलं आता काय 1-to-1 बोलत नाही. साहेब त्याच्यावर अन्याय केला असं नाही मला पण मारलेला आहे तुमच्या भावना पोहोचलेल्या पण साहेबांची काय चुकी नाही साहेबांचं योग्य ते हे आहे.
चला